नमस्कार, मी मोहिनी जाधव. आपले बदलापूरमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. बदलापूर शहर जे वाढतं शहर आहे, सुसंस्कृत शहर ज्याला म्हटलं जातं, सुज्ञ शहर असं म्हटलं जातं, त्या शहराला काळीमा फासणारी घटना 2 दिवसांपूर्वी घडलेली आहे. बदलापूरमधील एका शाळेत 4 वर्षीय चिमुकलींवरती लैंगिक अत्याचार करण्यात आलेला आहे आणि त्याच शाळेतली कर्मचारी, सफाई कर्मचारी असलेला 24 वर्षीय तरुण, ज्याचं नाव समोर येत आहे अक्षय शिंदे नामक असा तरुण, ज्यानं या 2 मुलींवरती लैंगिक अत्याचार केलेला आहे. विकृत असा हा आरोपी आहे. त्या नराधमाच्या मुसक्या बदलापूर पूर्व पोलिसांनी आवळल्या असल्या तरीही या सगळ्या प्रकरणात ज्या पीडित मुलीला, पीडित कुटुंबाला आणि त्याचबरोबर या सगळ्या प्रक्रियेला जो काही उशीर झालेला आहे, त्याचबरोबर शाळेने जी काही दिरंगाई दाखवलेली आहे, शाळा प्रशासनाची जी काही चूक आहे, या सगळ्या संदर्भात बदलापुरातला हा जन आक्रोश उसळलेला आपल्याला बघायला मिळतोय. आज बदलापूर पूर्व गावदेवी परिसरात संपूर्ण महिला, पुरुष, तरुण, तरुणी यांनी सगळ्यांनी या ठिकाणी या जन आक्रोश आंदोलनात सहभागी झालेले आहेत. प्रत्येकाची मागणी आहे, आज अशी मागणी आहे, शाळेवरती कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी घेऊन हे सगळ्या बदलापूरची ही जनता आहे, ही एकवटलेली आहे. सर्व पक्षीय, त्याच्याच बरोबर सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय नक्की तुमच्या सगळ्यांच्या भावना आहेत. मला असं वाटतं बदलापूर शहराला खूप छान इतिहास आहे, सुसंस्कृत म्हणून आपलं बदलापूर शहर हे ओळखलं जातं. असं असताना या शाळांमध्ये किंवा जे प्रकार या समाजामध्ये घडत आहेत ते समाजाला अत्यंत काळीमा फासणारे आहेत. जर एखाद्या व्यक्तीवर पोक्सो अंतर्गत जर गुन्हा दाखवला तर तुम्हाला माहिती आहे, तर उरणला त्या ताईवर ज्या वेळेला तो नराधम आहे तो छेड काढत होता, त्यावेळेला घरच्यांनी ज्या वेळेला त्याची कंप्लेंट केली होती, छेड काढली होती, त्यावेळेला पोक्सो अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. असं असताना त्याला बेल कशी मिळाली? म्हणजे आपली न्याय व्यवस्था इतकी कोलमडलेली आहे आणि हे असं जिथे तिथे घडतंय आणि म्हणूनच या नराधमांना सुटका मिळते हे सगळं करायला, अजून वाव मिळतो त्यांना हे करायला. जर त्याला तेव्हाच अटक करून त्याला जर फाशीची तरतूद केली असती, त्याची उरणची जी ताई आहे ती सुद्धा या सगळ्या याच्यातून वाचली असती. आणि म्हणूनच समस्त बदलापूरकरांची आणि आमच्या समस्त बदलापूरकरांच्या महिलांची अत्यंत कळकळीची विनंती आणि मागणी आहे की आता आदर्श विद्या मंदिरमध्ये जो लैंगिक अत्याचाराचा प्रकार घडलेला आहे, जो प्रकार या अक्षय शिंदे नावाच्या मुलाने केलेला आहे, त्याला जास्तीत जास्त सजा झाली पाहिजे एवढीच आमची मागणी आहे. नाहीतर आम्ही त्याला सोडणार नाही. तुम्हाला जर त्याला शिक्षा द्यायची नसेल तर त्याला आमच्या हातामध्ये स्वाधीन करा. आज आम्ही जेवढे काही इथे नागरिक बदलापूरचे जमलेलो आहोत, आमचं मोड ऑफ ॲक्शन काय असणार आहे आज आम्ही हे ठरवण्यासाठी इथे जमलेलो आहोत. पहिली गोष्ट म्हणजे आमच्या सगळ्यांचं एकमत आहे की ही शाळा जोपर्यंत स्वतःच्या त्रुटींमध्ये सुधार करत नाही, हीच शाळा नाही, बदलापूरमधली प्रत्येक शाळा, तोपर्यंत आदर्श विद्या मंदिरला आम्ही ओपन होऊ देणार नाही. मग तुमचा मुलं जरी आज जेव्हा त्यांना कळलं की मंगळवारी आम्ही हा एक धडक मोर्चा नेणार आहोत, तेव्हा त्यांनी मंगळवारी शाळा बंदचे मेसेजेस पालकांना दिलेले आहेत. काही पालकांना हे मेसेजेस रिसीव्ह झालेले आहेत. काही असो, पण आमचं म्हणणं आहे एक मुलंच नाही तर एक सुद्धा स्टाफ देखील त्या शाळेमध्ये जाणार नाही याची खबरदारी आम्ही सगळे मिळून मंगळवारी घेणार आहोत. त्याच्यामुळे मंगळवारी सकाळी 7 वाजता मी पूर्ण बदलापूरच्या नागरिकांना आव्हान करते, मीच नाही आम्ही सगळे जेवढे इथे जमलेलो आहोत आम्ही सगळे मिळून आव्हान करतो की तुम्ही सगळ्यांनी 7 वाजता आदर्श शाळेच्या बाहेर जमायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अनेक ह्या विषयावरती आता बोलणं झालं, सगळं झालं, आता कृतीमध्ये काम करण्याची गरज आहे. जे काही पोलीस प्रशासनाकडून जी काही हलगर्जीपणा झालेला आहे तो ह्यापुढे होऊ नये ह्याच्यासाठी ठोस पावलं उचलण्याची गरज आहे. पहिले म्हणजे तर शितोळे मॅडमचं तर आम्हाला तिला सस्पेंड करा हे आमच्या सगळ्यांची मागणी आहे. तिची बदली नकोय, आम्हाला तिचं सस्पेन्शन लेटर हवंय. आज इतके वरिष्ठ ऑफिसर्स आम्ही बदलापूरचे बघितलेले आहेत, बऱ्यापैकी सगळे कॉपरेटिव्ह असतात, पण अशी नालायक आणि नीच बाई आम्ही आतापर्यंत बघितलेली नाहीये. एका बाई जातीवरती काळीमा फासणारी कामं तिने केलेली आहेत. ज्या प्रकारे तिने हे केस हँडल केलेली आहे, एखाद्या पुरुष निरीक्षक पण संवेदनशीलता दाखवेल, पण तिचं जे काही वागणं होतं, तिने जो काही हलगर्जीपणा केला, एखाद्या एसीपीला इथपर्यंत यावं लागतं आणि बऱ्याच गोष्टी ह्या गोष्टी कालपासून सुरू आहेत. तर ह्या गोष्टींना आळा बसण्यासाठी आणि बदलापूरच नाही तर इतर पोलीस प्रशासनालाही ही थोडीफार ही एक वचक राहिली पाहिजे की जर तुम्ही तुमची कामं नीट केली नाही तर हे असेच आम्ही नागरिक रस्त्यावरती उतरणार.
तिसरी गोष्ट म्हणजे जी आमचे ज्या पक्षातल्या आम्ही आहोत, आम्ही सगळ्यांनीच आमच्या वरिष्ठांच्या कानावरती ही गोष्ट घालायची ठरवलेली आहे. ताईंनी मला वाटतं श्रीकांत शिंदेच्या कानावरती घातलेलं आहे, आम्ही अजितदादांच्या कानावरती गोष्ट घातलेली आहे. आपले गृहमंत्री आहेत, त्यांची देखील आम्ही या गोष्टीवरती आम्ही सगळे मिळून भेट घेणार आहोत. कारण ह्या गोष्टीचा वरून आळा बसणं पण तितकंच गरजेचं आहे. तर त्या हिशोबाने आमचं मंगळवारसाठी हेच आव्हान असणार आहे की सगळ्यांनी एकत्रित ह्या विषयासाठी, आणि हा एका शाळेचा मुद्दा नाहीये, हा प्रत्येक शाळेमध्ये आपण जेव्हा ऍडमिशन्स घेतो, एक पालक म्हणून आता ही आपली नैतिक जबाबदारी बनते की त्या शाळेमध्ये आया आहेत की नाही, तुमच्याकडे किती लेडीज स्टाफ आहे, तुमच्याकडे किती सीसीटीव्ही आहेत, किती वर्किंग आहेत. जेव्हा आपण डोनेशन भरतो, फीज भरतो, तेव्हा ह्या गोष्टी, जसं शाळा आपला इंटरव्ह्यू घेते ना, आता या शाळेंचा इंटरव्ह्यू घेण्याची गरज आलेली आहे की तुम्ही किती फॅसिलिटीज आम्हाला प्रोव्हाइड करता. जेव्हा फीज नाही भरत तेव्हा तर तुम्ही आमचे रिझल्ट थांबवता ना. मग आता जर तुमच्याकडे फॅसिलिटीज नसतील तर आमची मुलं तुमच्या शाळेमध्ये येणार नाही. हे काही ठोस पावलं उचलण्याची गरज आहे. या ठिकाणी आत्ताच तुम्ही जसं म्हटलेलं आहे की वरच्या पातळीवरून कुठेतरी हा आळा बसणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या पक्षातील उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार यांना देखील या संदर्भात माहिती दिलेली आहे. जसं यांनी सांगितलं, खासदार श्रीकांत शिंदे यांच्यापर्यंत ही माहिती गेलेली आहे. मला एक मॅडम तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही पण बदलापुरात महिला शहराध्यक्ष आहात भाजपाच्या, पण या सगळ्या प्रकरणावर कुठेतरी आमदारांनी अजूनपर्यंत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या नाहीयेत. आमदार या विषयावरती अजून का गप्प आहेत? आमदारांना मी मगाशी फोन केला होता, साहेबांशी माझी चर्चा झालेली आहे. तर साहेब म्हणाले मी सुद्धा याच्यावर ठोस भूमिका घेणार आहे. या ठिकाणी आमदारांनी जसं कळवलेलं आहे की ते ठोस भूमिका घेणार आहेत. याचबरोबर आपल्याबरोबर तरुणी आहेत ज्या आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करणार आहेत. काय संदर्भात घटना झालेली, त्याच्यानंतर जो काही प्रकार घडलेला आहे, ही जी दिरंगाई आहे प्रशासनाची आणि शाळा प्रशासनाची, पोलीस प्रशासन, शाळा प्रशासन, यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत? शाळा प्रशासनाने कुठेतरी त्यांची जी व्यवस्था आहे ती व्यवस्थित ठेवायला हवी होती. शाळेमध्ये मावशी ठेवायला हवी होती. जेव्हा मुली वॉशरूमला वगैरे जातात त्यावेळेस त्या ठिकाणी मावशी असायला हवी होती, पण तसं ह्या ठिकाणी घडलेलं नाही का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. शाळेची जी कमिटी आहे ती ह्याच्यावरती वक्तव्य करत नाहीये, ह्या विषयावरती. शाळेत हा प्रकार घडला नाही असं सांगण्यात येत आहे. हे सर्व शाळेचं नाव वाचवण्यासाठी होतंय का? त्या चिमुकलीवर जे बेतलं ते तिला किती वेदनाशील असेल. या गोष्टीची शाळेने का दखल घेतली नाही? शाळेने उलटून बोलायला पाहिजे होतं की तुम्ही आरोपीला घ्या आणि तुम्ही आरोपीला शिक्षा द्या. पोलीस प्रशासन, राहिलं पोलीस प्रशासन बदलापूरचं, अतिशय भ्रष्ट पोलीस प्रशासन आहे. बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनला मी वारंवार नेहमी बोलत असते आणि आजही मी ठामपणे बोलते की पूर्व पोलीस स्टेशनची जी वरिष्ठ पीआय आहे शुभदा शितोळे अतिशय लाचखोर आणि भ्रष्ट पोलीस निरीक्षक आहे. हिला फक्त जिथं म्हणी तिथंच तिचा विषय हाच असणार आहे आणि म्हणून ती जाणीवपूर्वक आरोपींची नावं जाहीर करत नाहीये. जाणीवपूर्वक नेहमी ती आरोपींना पाठीशी घालायचं काम करते. नेहमी तिने तेच केलेलं आहे. जर आता काही दिवसांपूर्वी एका 12 वर्षाच्या लहान चिमुकलीवरती जेव्हा अत्याचार झाला त्याच वेळेस जर तिने ठोस कारवाई केली असती तर आज हा प्रसंग उद्भवला नसता. पण कुठेतरी पोलीस प्रशासनच गुन्हेगारीला पाठबळ देत आहे आणि जर पोलीस प्रशासनाकडून जर कारवाई होणार नसेल तर इथून पुढे बदलापूरची जनता न्याय करेल आणि बदलापूरची जनता रस्त्यावर उतरून कायदा हातात घेईल आणि कायद्याचं जो काही निर्णय आहे तो बदलापूरची जनता करेल. पोलीस स्टेशनच त्यापेक्षा बदलापूरमध्ये नको, त्याला टाळे लावा आणि पोलीस स्टेशन बंद करा. कारण की पोलीस स्टेशन फक्त हप्ते घेण्याचा एक ठेका आणि तेवढंच आहे की तिथं फक्त पैशाचंच काम चाल, जो पैसा टाकेल त्याचंच काम पोलीस स्टेशनला होणार आहे आणि तिथं फक्त एकच होणार आहे की खोटे गुन्हे दाखल करायचे, आरोपींना पाठीशी घालायचा, फिर्यादींवरती दबाव टाकायचा, गुन्हेगारांना पाठबळ द्यायचं. त्यामुळे जेव्हापासून शुभदा शितोळे बदलापूरच्या सिनियर पीआय म्हणून आल्यात मला तरी असं वाटतंय की तेव्हापासून गुन्हेगारीमध्ये वाढ झालेली आहे. 7 पोस्को अंतर्गत गुन्हे बदलापूरमध्ये दाखल झालेले. मी स्वतः ग्रामीणच्या पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा दाखल केलेला आहे पोस्को अंतर्गत, सावरवलीचं प्रकरण होतं. असं असताना पोलीस प्रशासन करतंय काय, हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. आणि शुभदा शितोळे यांना निलंबितच करा, त्यासाठी अख्खी जनता रस्त्यावर उतरणार आहे. शुभदा शितोळे यांचं निलंबन झालंच पाहिजे. शुभदा शितोळे हाय हाय, शुभदा शितोळे हाय हाय, शुभदा शितोळे हाय हाय.
बदलापूरकरांना माहीत असेल की नसेल माहीत नाही, कारण या महिला ज्या आहेत त्या जास्त चर्चेतच येण्याचा प्रयत्न करत नाहीत किंवा जसं या महिलांनी सांगितलं अनेक प्रकरणं दाबण्याचा प्रयत्न केला जातो. शुभदा शितोळे या बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहे. या ठिकाणी आपल्याबरोबर पूजा टांगसाळकर आहेत, शिवसेनेच्या युवा पदाधिकारी आहेत. काय सांगाल, तुमच्या काय प्रतिक्रिया? पहिली गोष्ट म्हणजे मी ते पक्षाच्या माध्यमातून नाही तर एक सामान्य नागरिक, एक आई म्हणून, मला एक स्वतः 2 वर्षाची मुलगी आहे. जेव्हा मी हे ऐकलं ना, माझ्या डोळ्यात तिला बघून इतकं पाणी येत होतं की हे काय आहे. माझी मुलगी 2 वर्षाची, तिच्या अगदी 2 वर्षच मोठी ती मुलं असतील, तिला काय समजत असेल. स्वतःची पॅन्ट ही त्यांना काढता येत नाही हो, आणि त्या मुलींवरती रेप होते. म्हणजे पहिली गोष्ट तर ह्याला शाळा प्रशासनच जबाबदार आहेत. तुमच्या शाळेत ही गोष्ट घडली म्हणून हा मॅटर एवढा मोठा होतोय ना. तुम्ही जर मावशी पाठवली असती, तुम्ही जर तो तुम्ही बोलताय विकृत आहे, तो विकृत आहे, मग त्याचं सर्टिफिकेट आम्हाला दाखवा. आम्हाला नका दाखवू, मीडियाला दाखवा. तुम्ही ते तर पब्लिश करा, आम्हाला कळू दे ना खरंच विकृत आहे की नाहीये. आणि विकृत असून तुम्ही ठेवलाच कसा? बदली असला तरी पण तुम्ही एका विकृत व्यक्तीला शाळेत तुम्ही कामाला ठेवताय, ते पण वॉशरूम साफ करायला. एवढी अक्कल असली पाहिजे की नाही शाळा प्रशासनाला. आणि 10 मिनिटं जर मुलगी वॉशरूमला जाऊन येत नाही तर ती टीचर झोपा काढते. काय करत होती? 10 मिनिटं माझ्या शाळेतल्या 2 विद्यार्थिनी गेल्यात, अजून आल्या नाहीयेत, तर तुम्ही टीचर काय फक्त पगार घ्यायला आणि बोर्डावरती लिहून यायला हे करताय का? तो शाळेत आम्ही मुलांना पाठवतो पण ट्युशनची वेगळी फी द्यायला लागते. मग टीचर तुम्ही शाळेत शिकवतही नाही, लक्षही देत नाही, काय नाही. मग ह्याला मुलं जाब कोणाला विचारणार? शाळेलाच आम्ही हे करणार. आणि शाळा प्रशासन बोलते आमचं नाव घेऊ नका, नाही तर आम्ही तुम्हाला धमक्या देत होत्या, बाकीच्यांना धमक्या देतात की आम्ही गुन्हे दाखल करू. करा तुम्ही गुन्हे दाखल. हे बघा, हे एवढे सगळे जमलेत ना, ह्याचे उद्या 1000 होतील, लाखोनी उभे राहू, पण आम्ही आमच्या मुलींसाठी आज उभे राहू. ही काळाची गरज आहे. पोलीस प्रशासन जर करत नसेल तर जनताच न्याय करेल. आणि जनता आज ह्या ठिकाणी जेवढे उपस्थित आहेत ना, मंगळवारी ह्याच्यापेक्षा हजारो लाखोनी पब्लिक रस्त्यावर उतरणार आहे. आणि शाळा तोपर्यंत बंद राहील जोपर्यंत न्याय होत नाही, जोपर्यंत आरोपीला शिक्षा होत नाही, तोपर्यंत शाळा बंद. आम्ही शाळा खोलूनच देणार नाही. हा सगळं इथं कोणी पक्ष म्हणून उभा नाहीये, तर या ठिकाणी सर्वसामान्य व्यक्ती म्हणून या ठिकाणी सगळे रस्त्यावरती उतरलेले आहेत. आणि जोपर्यंत न्याय होत नाही तोपर्यंत आदर्श शाळेला टाळेच लावले जाणार आहेत. आणि मी तर म्हणते तर शितोळे मॅडमला जर जरा जरी लाज असेल ना, त्या बाईंनी स्वतः राजीनामा द्यावा. एक महिला पोलीस असून तू आल्यापासून 7 अंतर्गत जर गुन्हे दाखल होत आहेत आणि एकही तू खटला फास्ट ट्रॅक वरती घेऊन जर सॉल्व्ह करत नाहीयेस ना, तर तू लाज आहेस महिला म्हणून. खरंच लाज वाटली पाहिजे तुला. आणि ह्या 4 वर्षाच्या मुली, 2 मुली, एक पण नाही, 2 मुलींचं जर तू FIR दाखल करायला जर 12 तास लावते ना, तर तू आहे तुझ्या जिंदगीवरती आणि त्या पोलीस वर्दीवरती जे तू घातलीस. सगळ्या पोलिसांना आम्हाला नावं ठेवायचे नाहीयेत, पण तू त्या वर्दीचे घाण काढली आहेस. या ठिकाणी काही पालक आहेत, आदर्शचे पालक आहात तुम्ही, आदर्शचे पालक देखील आहेत, ते या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करतात. काय तुमच्या प्रतिक्रिया मॅडम? बघा, आज त्या मुलीवर झालं, त्या मुलीने सांगितलं. अशा कितीतरी मुली असतील की ज्यांनी आई वडिलांना सांगितलं नसेल घाबरून. त्या नराधमाच्या त्या नराधमाला तुम्हाला जमत नसेल तर पॅरेंट्सच्या हातात द्या, कायदा आम्ही घेऊ. ते काय म्हणतात, तुम्हाला पुरावे पाहिजेत. आता तुम्ही मला सांगा, जर रेप करताना ती पुरावे ठेवणार का? ती स्वतःची सुटका करण्याचा प्रयत्न करणार ना. कोर्टात तुम्हाला पुरावे हवे असतात. रेप करताना कसले पुरावे हवे? त्याने विचार केला का रेप करताना? त्याने परमिशन मागितली होती का? नाही ना. मग त्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे. या ठिकाणी काही पुरुष वर्ग सुद्धा उपस्थित आहेत. पुरुषांनी या घटनेवरती काय व्यक्त होतात? पुरुष काय प्रतिक्रिया व्यक्त करतात? सगळ्यात पहिला म्हणजे आपलं जे पोलीस प्रशासन आहे त्यांनी कडक एवढी कारवाई करायला पाहिजे की त्याला पुढे जाऊन बेल पण नाही मिळाली पाहिजे आणि त्याला सजा झाली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आदर्श विद्या मंदिर हे जे आपलं हायस्कूल आहे त्यांचा हलगर्जीपणा हा आपल्या बदलापूर शहरात सगळ्यांना दाखवायचं, बस एवढंच, बाकी काही नाही आहे. आणि आपली युवा आहेत किंवा महिला आहेत, जे कोणी असतील त्यांच्या आक्रोशाला त्यांना सामोरं जावं लागणारच आहे. बस एवढंच माझं म्हणणं आहे. काय तुमच्या काय भावना आहेत या सगळ्या मॅडम? मी प्रकरणानंतर? स्वतः आदर्श शाळेत लहानपणापासून कॉलेज सर्व पूर्ण केलं, पण असं कृत्य घडेल असं वाटलं नव्हतं. पण आपण बदलापूरमध्ये राहतो, शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये राहतो, तर त्या नराधमाला डायरेक्ट कापूनच टाकला पाहिजे, अशी हे आमची भूमिका आहे. कापूनच टाकला पाहिजे, सोडायला नाही पाहिजे.
आणि परत अशी कृत्य होता कामा नये. बदलापूरमध्ये तर होताच कामा नये. तुम्हाला नसेल होत तर आम्ही करतो. जर पोलिसांना नसेल होत आणि मेन म्हणजे शितोळे मॅडम बाद झाला आता तुमचं खाली करा जागा. तुम्हाला नसेल होत तर 5 मिनिटं आमच्या हातात द्या, आम्ही करतो. आम्ही कायदा हातात करतो. आणि आज तुम्हाला हजारो दिसतात तिथे, लाखोनी उद्या आम्ही परवा उभे राहू आणि आम्ही आंदोलन करू. आणि त्या शाळेत काय 3 वर्षाची पोरी, 4 वर्षाची, 5 वर्षाची सगळी मुली असतात. एवढी लहान मुलींच्या वयामध्ये असा घटना घडतो म्हणल्यावर मग याला काय अर्थच नाहीये ना. आम्ही कशासाठी पाठवतो? तुमच्या जबाबदारीवर पाठवतो आम्ही. आम्हाला काही येत नाही का? आमची महिला स्वच्छता गृहाला मुळात महिला पाहिजे तिकडे. जेंट्स तिथे राहताच कामा नाही. तुम्ही जर महिला स्वच्छता गृहाला माणूस ठेवत असाल तर त्या गोष्टीला अर्थ नाही. सिक्युरिटी पण आहे ना, ती पण लेडीज ठेवा ना. 6 वाजेपर्यंत शाळा असते, त्यानंतर ती लेडीज महिला जाऊ शकते घरी. आणि तो जो सिक्युरिटी recruit आहे, लेडीजच तो ठेवा त्याला ना, कशाला? जेणेकरून तिथे दुसरी माणसं येणार नाहीयेत. तुम्ही त्याला हजर करून घेताना त्याचे पुरावे घेतले असतील ते दाखवा आम्हाला सगळ्यांना. आणि हा मुद्दा फक्त ह्या गोष्टी करतात का? याच्यामध्ये राजकारण वगैरे काही इन्व्हॉल्व करू नका प्लीज. सगळ्यांना नम्र विनंती आहे. कोणी राजकारण म्हणून इथे नाही. काय तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत या सगळ्या जी काही घटना घडली आहे, संतप्त घटना आहे? हे जो बदलापूरमध्ये या मुलींवर जो काय अत्याचार झालाय याला निव्वळ आदर्श शाळेचे प्रशासकीय अधिकारी आहेत. कारण यांनी जर तिथे लेडीज महिला जर त्या मुलींबरोबर ठेवली असती मावशी तर हे प्रकार झालं नसतं. आणि याच्या अगोदर पण जे 12 वर्षा मुलीवर जे झालं प्रकरण, त्या प्रकरणाला जर एवढा वेळ लावलाय, आज त्या 4 जणांची नावं असताना त्यांच्यातलं एकाचंही नाव बाहेर नाहीये आणि त्यातलं कोणतरी मृत्यू पावलंय आणि बाकीच्यांना पाठीशी घालतायत. हा प्रकार बदलापूरमध्ये ही चितोळे मॅडम जी आहे ही पाठीशी घालते. हिच्यावरती गुन्हा दाखल करावा असं आमचं मनसेचं नाही. मी मनसे म्हणून बोलत नाही, पण माझा स्वतःचा विषय आहे का तिच्यावर गुन्हा दाखल करा. तिच्यावर कायद्याने गुन्हा दाखल होईल जर आपण सर्वजण एकत्र येऊन तिच्यावर जर गुन्हा दाखल केला तर तिच्यावरती गुन्हा दाखल होईल. कारण तिने बरेचशा केसेस दाबलेल्या आहेत. मध्ये तो कोण गायकवाड त्याला पैसे घेताना पकडले, अशा अनेक गोष्टी तिथे आहेत का त्या दाबल्या गेलेल्या आहेत. तर आज सर्व आपण एकत्र जे आले तर ह्याच्या पुढे सर्वांनी असेच एकत्र राहून सर्वांनी एकमेकांना मदतीला उभे राहा. या ठिकाणी पालक आहेत, आदर्श शाळेचेच पालक आहेत, आदर्श शाळेत शिकणारी त्यांची मुलं आहेत. तुम्हाला या सगळ्या घटनेसंदर्भात माहिती आहे का? सगळ्या नाहीये, बट जेवढी पण समजली आहे. पण माझं म्हणणं एवढंच आहे, आज बदलापूरमधल्या हर एक जेवढेही मुलं आहेत, प्रत्येक स्कूलमधून काय करतात, लाखो रुपये घेतात. बस एक पाठवतात. बसमध्ये प्रत्येकी तुम्ही एक काम करा ना, मुलींसाठी सेपरेट बस ठेवा. प्लस बसमध्ये 2 मावशी ठेवा. चढताना उतरताना इव्हन घर पोहोच होईपर्यंत तुम्ही काळजी घ्या. बसमध्ये CCTV ठेवा. ठिकाणी आता बसमध्ये महिलाच आहेत, पण एकच असते आणि ड्रायव्हिंगला असतो मुलगाच असतो. आम्ही कॉन्टॅक्ट कुणाला करणार? मुलाला करणार. ठीक आहे, लास्ट स्टॉपला जर सपोज तुमच्या मावशीचं इमर्जन्सी आली, मावशी मध्येच उतरते, लास्ट स्टॉपला मुलगी असेल, तेव्हा कुणी रेस्पॉन्सिबिलिटी घेणार? तुम्ही लाखो घेता ना, पर स्टुडंट 1 लाख रुपये घेता. त्याच्यामध्ये तुमचे जर दोन्ही मुलं असतील, तुम्ही डिस्काउंट देता का? नाही ना. बाजारात जाता भाजी 2 घेतली, मी डिस्काउंट लागतं तिथं, तुम्ही तिथं घेता, मुलांना नाही देत. लाखो घेता तर मग तुम्ही एवढं अफोर्ड नाही करू शकत. एका बसला 2 मावशी आणि मुलींसाठी सेपरेट ठेवा, जेणेकरून सेफ्टी होईल. माझी मुलगी त्या स्कूलमध्ये आहे, तर आता आम्हाला मुलींना लिटरली स्कूलमध्ये पाठवण्याची सुद्धा भीती वाटते. म्हणजे इतकी सिरियस गोष्ट आहे की पालक सुद्धा घाबरलेले आहेत. इतका चिमुकल्या लहान मुलीला तुम्ही सोडत नाहीयेत म्हणजे अर्थ काय झाला? आणि याला कुठेतरी शाळा ही जबाबदार आहे. जर मुलगी टॉयलेटमध्ये जाते तर मुलीसोबत मावशीने जाणं गरजेचं आहे खरं तर, पण का नाही जाते? मग शाळेने ह्या गोष्टीची दखल घ्यायलाच पाहिजे. मग कुठे गेली प्रिन्सिपलचं हे काम आहे ही सगळी सुव्यवस्था व्यवस्थित मॅनेज करणं, कुठे काय चाललंय, कुठे लक्ष देणं. जसं तुम्ही एखादं फंक्शन स्कूलचं झालं ते तुम्ही लगेच ग्रुपवर किंवा याच्यावर हे करता, व्हायरल करता. मग तुम्ही ह्या छोट्या छोट्या गोष्टींचं लक्ष ठेवलं पाहिजे. हे प्रिन्सिपलचं काम आहे. आम्हाला काही आमच्या मुलांचं नुकसान होतंय ती गोष्ट वेगळी, पण आम्ही मुलांना म्हणजे कुठल्या बेसवर आम्ही पाठवायचं मुलांना स्कूलमध्ये? आमची मुलं आज व्हॅनने जात आहेत, तर किती वेळा आम्ही पॅरेंट्स मिटिंग झाली तेव्हा आम्ही टीचरला सजेस्ट केलं पॅरेंट्स मिटिंगमध्ये की जे आपलं स्कूलचं ॲप आहे त्याच्यामध्ये तुम्ही मुलं स्कूलमध्ये पोहोचली की नाही पोहोचली ते आम्हाला प्रेझेंटही त्याच्यावरती पहिली लास्ट इयर येत होती, ती अजूनही आता स्कूल चालू होऊन एवढे महिने झाले अजूनही मुलांची प्रेझेंटही कळत नाहीये. मग का कळत नाही? आमचं मूल स्कूलमध्ये प्रॉपर पोहोचले की नाही हे पॅरेंट्सला, आम्ही सगळे जॉबवाले आहोत,
मग मुलांना आमची पॅरेंट्स म्हणून तेवढी आम्हाला काळजी असणारच ना की आपलं मूल वेळेत स्कूलमध्ये जाते की नाही जाते, पोचले की नाही पोचले. तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी शाळेने दखल द्यायला पाहिजे. खरं तर या लक्ष देत नाहीये. या ठिकाणी ज्या आदर्श शाळेत शिकणाऱ्या मुलांचे पॅरेंट्स आहेत, एका मुलीचे पालक आहेत, तुमची मुलगी सुद्धा त्या शाळेत शिकते. ह्या सगळ्या घटनेसंदर्भात तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत? पहिली गोष्ट, आजच्या शाळेत मी पण शिकलेलो आहे, लहानाचं मोठ्याला शाळेने चांगली मुलं घडवलेली आहेत. पण मी शाळेला दोष देणार नाही, पण ते मॅनेजमेंटला नक्कीच दोष देईल. कारण ज्या अर्थी हा जो विषय झाला होता त्यावर मॅनेजमेंटची एक जबाबदारी होती. कारण ही एक विकृती आहे, ही समाजात प्रत्येक ठिकाणी आढळते. एक लाखामध्ये 1-2 अशी विकृती असतात, ही प्रत्येक क्षेत्रात आढळते. पण ही विकृती जर वेळीच जर ठेचली तर दुसरी विकृती जन्माला यायला विचार करते. माझं म्हणणं ते आहे की शाळेने जर वेळीच मॅनेजमेंटनी जर पत्रकारांना विश्वासात घेऊन आणि पालकांना विश्वास घेऊन की आम्ही अशी त्याच्यावर हे करतोय, त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं, अशी तर म्हणणं केलं. ते शाळेने फक्त त्यांचं नाव जपण्यासाठी लपवण्यासाठी हा जो मला वाटतं तो धमकीचा जो प्रयत्न केला पत्रकारांना, तो मला तर आवडला नाही आहे, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, शाळेच्या आवारात होते तुम्ही म्हणजे लेडीजसाठी, मुलींसाठी एक मुलगी ठेवा किंवा बाई ठेवा, तुम्ही तरुण मुलगा ठेवताय, चुकीचंच आहे ना. आणि पहिली गोष्ट, मागे पण 2 शाळेमध्ये अशा प्रकारे कुठले फॅन पडला होता बघा. एक अजून कात्रपची एक शाळा होती आणि एक मला वाटतं आदर्श शाळा पण होती. म्हणजे किती निष्काळजीपणा दिसून येतो याच्यावरून कळतं. मग तुम्ही मॅनेजमेंट आधी तर मला वाटतं आमच्या वेळेला फी म्हणजे नथिंग होती, 250-300 रुपये फीमध्ये आम्ही शिक्षण घेतलं होतं. पण आता तुम्ही 20-20 हजार, 17-17, 18-18 जर घेतात, पण तुम्ही मेंटेनन्स म्हणून काय करता? म्हणजे मुलांकडे काय बघता? आज फॅन पडतो, आज तर डोक्यात पडला असता त्या पालकांचं काय झालं असतं? त्यांनी कुठे दाद मागितली असते? हा एक प्रश्न आहे. मेन म्हणजे तुम्ही फी घेताय, तुम्ही मुलांना काय देताय? आज पालकांना पण मी सांगतो इथे, कारण मी याच्या आधी पण शाळेच्या फी संदर्भात मी खूप लढाई केली होती. मी पूर्ण शेवटपर्यंत गेलो होतो. पण नंतर पालकांना दिशाभूल करण्यात गेली, प्रत्येकांना वेगवेगळं बोलवण्यात आलं, त्यांना धमकी देण्यात आली आणि मग नंतर ते पालक बॅकफुटला आले होते. पण मी पालकांना पण सांगतो, तुमचे मुलं जिथे शिकतात, आपल्या मुलांना काय देतं त्या फीमध्ये हे पण बघा. नुसतं विनाकारण फी भरत नका बसू. कारण मी एक शाळा अशीच एक कात्रपची की फक्त 2 मजली इमारत आहे, पटांगण नाही स्वतःचं, तरी एवढी फी आकारत होती. त्या संदर्भात मी मोठं आंदोलन केलं होतं आणि मी मोठ्या वरपर्यंत गेलो होतं. पण नंतर जसे पालक बॅकफुटला आले त्यानुसार मग मी कमीपणा घेतला, कारण शेवटी पालक प्रत्येकजण घाबरला होता. पण मला हेच म्हणायचं तुमच्या माध्यमातून, पालकांनी घाबरून जाऊ नका, तुम्ही लढा, कारण आता गरज आहे. कारण हे राजकारणावर डिपेंड राहू नका. मी तर म्हणतो प्रत्येकाने पालक म्हणून, एक सामान्य बदलापूरचा नागरिक म्हणून, कारण बदलापूरची जी ओळख होती आपली सांस्कृतिक, की आपल्याला टिकवायची असेल तर प्रत्येकाने समोर या आणि प्रत्येकाने लढत येऊया. की मंगळवारी पण आपण शाळेवर मोर्चा आणि तसं धडक मोर्चा आपल्याला पोलीस स्टेशनला पण न्यायचं. मी हे पण तुम्हाला आवर्जून सांगतो. आणि ही शितोळे मॅडम आहेत, हिला आधी हटवायचं काम करा, कारण ही काही कामाची नाही. कारण हिला अजून मला तर वाटतं बदलापूरमध्ये म्हणजे शहर चालवायचा हिला अनुभव नाही आहे. कारण ही तर आले कुठून मला माहित नाही, जेलर होती का काय होती, पण हिला शहर चालवायचा खरंच अनुभव नाही. तिच्या बोलण्यावरून प्रत्येक वेळी जाणवलेलं आहे. याआधी पण एक गुन्हा आला होता, नेपाळी मुलगी होती, आज 4 मुलं का 4-5 होती, त्यापैकी 2घांनी सुसाईड केली आणि 2 अजून फिरतायत. मग याचा अर्थ काय म्हणायचा? म्हणजे तुम्ही एक त्याला खतपाणी घालता, मग एकदम आता मग पोलीस स्टेशन काढून टाका बदलापूरमधून, जाऊ ते पोलीस स्टेशन, काय गरज नाही आम्हाला पोलीस स्टेशनची. मग पोलीस स्टेशन कशासाठी असतं? आज सामान्य नागरिकांची रक्षा करण्यासाठी असतं. तुम्ही जर असं करत असाल त्या पोलीस स्टेशनचा अर्थच नाही ना. हेच मला म्हणायचं आहे. आणि आधी मी तर अजून वरपर्यंत जाणार आहे आणि शितोळे मॅडमला आधी मला इकडनं गडचिरोलीला पाठवलं तर एकदम उत्तम. आता सरळ रिटायरमेंट घ्या, राजीनामा द्या आणि मोकळ्या. नको, आमच्याकडे पण नको. या सगळ्या हे जे काही प्रकरण आपण याविषयी ज्या आपल्या भावना व्यक्त करतोय, अगदी संताप व्यक्त करून आपल्या भावना व्यक्त करतोय. ती घटना ज्या महिलेपर्यंत आली, त्या महिलेनं त्या घटनेला कुठेतरी न्याय मिळावा, ती FIR दाखल व्हावी, यासाठी 11 ते 12 तास त्या कुटुंबासोबत त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये ज्या थांबून राहिल्या आणि त्या महिलेचं FIR दाखल करून घेतला त्या चिमुरडीचा, त्या संगीता चेंदवणकर या ठिकाणी आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. आज संपूर्ण जो हा जन आक्रोश उसळलेला आहे, शाळेच्या विरोधात आहे, पोलीस प्रशासनाच्या विरोधात आहे. तुमच्या काय प्रतिक्रिया आहे? मी सर्वप्रथम आपल्या माध्यमातून एक सांगेन की खरोखर ही घटना घडल्यानंतर बदलापूरकर काय आहेत हे आज बदलापूरकरांना म्हणजे सर्व महाराष्ट्राला बघायला मिळालं. बदलापूरच्या महिला, कालच मी जे आव्हान केलं होतं की सर्वपक्षीय महिला म्हणजे तुमच्या राजकारणाच्या ज्या चपला आहेत त्या थोड्या बाहेर काढा आणि तुम्ही ह्या प्रकरणासाठी रस्त्यावर उतरा. तर खरोखर खूप दुर्दैवाची म्हणता येईल किंवा आनंदाची म्हणता येईल
की महिला वर्ग आज रस्त्यावर उतरलाय आणि ही खूप अभिमानाची गोष्ट आहे बदलापूरसाठी की अशा विषयांसाठी महिलांनी खरोखर पुढे येणं गरजेचं आहे. आणि जर महिला पुढे आल्या नाहीत तर बदलापूर शहराचा दिल्ली नोएडा व्हायला वेळ लागणार नाही. अंबरनाथच्या दिशेने बदलापूर वाटचाल करताना दिसत आहे. बदलापूर महापालिका होणार म्हणून घोषित देखील झालेली आहे. पण महापालिका व्हायच्या आधी जर बदलापूर शहराची अशी दयनीय अवस्था होत असेल तर खरोखर ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि त्या दिवशीचा जो मी प्रसंग सगळ्यांना सांगितलेलाच आहे की काय परिस्थिती होती. शितोळे मॅडमना काल आम्ही महिला गेलो होतो, प्रियंका दामले देखील माझ्याबरोबर होत्या. आम्ही त्यांना काय पद्धतीत शिव्या द्यायच्या त्या शिव्या दिलेल्या आहेत. खरोखर खूप लाजिरवाणी गोष्ट आहे की वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून जर त्या इथे आल्या असतील तर मी ह्या सर्व महिलांना सांगेन की आपण जर त्या मुलीला न्याय देऊ शकलो नाही तर आपण पण घरातून बाहेर पडायच्या लायकीच्या नाही राहणार. त्यामुळे तुम्ही बदलापूर बंद करायची जर वेळ आली ना तर सर्वांनी बदलापूर बंद करायचं आणि बदलापूर बंद करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं आंदोलन करायची गरज नाही पडली पाहिजे. प्रामाणिकपणे प्रत्येकाने न्याय द्यायचा त्या मुलीला प्रयत्न करायचा आहे. आणि माझी आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा विनंती आहे की अजूनही बऱ्याचशा महिला म्हणजे बदलापूर चौथ्या मुंबईच्या दिशेने वाटचाल करते. सकाळी तुम्ही कामाला जाता, संध्याकाळी येता, तुमच्या मुलांना तुम्ही बेबी सिटिंगमध्ये ठेवता, पाळणा घरात ठेवता आणि तुमच्या मुली तिथे पण सुरक्षित नाही आहेत. महिला कुठेच सुरक्षित नाही आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की असे जर प्रकार कुठे घडत असतील तुम्ही कधीही सांगा. आम्ही आज व्हॉट्सअपला एक ग्रुप तयार केला आहे. त्या ग्रुपमध्ये बऱ्यापैकी महिला म्हणजे पूजा आहे किंवा मिनल मोरे आहे, प्रियंका दामले आहेत, ह्या सर्व महिलांना मी त्या ग्रुपमध्ये ॲड केले आणि आपण जास्तीत जास्त महिलांना त्या ग्रुपमध्ये ॲड करू. विनंती एवढीच आहे की त्या ग्रुपमध्ये कुठल्याही प्रकारच्या राजकारणाची चर्चा नको. आपण जे काही कामं करतोय सामाजिक त्या कामांची पण चर्चा नको. बदलापूर शहरात असे जर महिला आणि मुलींसाठी जर प्रसंग घडत असतील तर आपण सर्वांनी प्रामाणिकपणे रस्त्यावर उतरून त्या मुलीला न्याय देण्याची गरज आहे. या ठिकाणी काही पालक आहेत ते बोलणार आहेत. काय आपण बोलतो विद्येचं मंदिर आहे आपलं कॉलेज, बरोबर, पण त्याच विद्येच्या मंदिरात अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. एखाद्या स्त्रीला तिचं संरक्षणच भेटत नाही तरी स्वातंत्र्य भेटून काय फायदा नाही. अजून पण आपण तसं गुलामगिरीतच जगतो आहे. त्यामुळं मला प्रत्येक भगिनीला बोलायचं रक्षाबंधनाच्या दिवशी प्रत्येक भावाने गिफ्ट देण्यापेक्षा एखादं शस्त्र बाळगावं, त्या प्रत्येक महिलांनी बाळगावं. कारण द्रौपदीला प्रत्येक वेळी वाचवायला येणाऱ्या श्रीकृष्ण नाही भेटणार तर तुम्ही महाकाली, महाचंडेश्वरी, दुर्गा म्हणू शकता अशी मला तुमच्याकडून अपेक्षा. प्लीज आता तुम्ही तुमचं संरक्षण करा. माझं असं म्हणणं आहे की पोलीस प्रशासन जर त्या नराधमाने केलेल्या कृत्याचे जर पुरावे मागत असेल तर पोलीस प्रशासनाला कोणताच हक्क नाही आहे की त्या नराधमाला पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्याचा. जसा तुम्ही त्याला पोलीस स्टेशनमध्ये ठेवलं तसा परत सोडून द्या. त्याने नाहीचं कृत्य केलं तर परत त्याला बाहेर सोडून द्या. आम्ही त्याचं नाही करू. आणि पोलीस आणि पैसे खाल्ले असतील नाहीतर मोठे काहीतरी काम केले. आणि मी एकच मिनिट बोलतो. हे छत्रपती शिवाजी महाराजांची पावन धरती आहे आणि बदलापुरात आपल्याला पवित्र स्थान आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं. आणि याच जर का स्वराज्यात आपली माता भगिनी सुरक्षित नाही राहू शकत तर आपण महाराष्ट्रात राहून आपल्यालाच लाज वाटते. आणि आंबेडकरांचं एक वाक्य, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार आहे. म्हणून मला आज प्रत्येकाच्या घरात सांगतोय जोपर्यंत आपल्या घरात ती एक घटना घडत नाही ना तोपर्यंत आपण जागे नाही होणार. प्लीज करून तुम्ही सर्वांनी मंगळवारी या. मी स्वतः आदर्श कॉलेजचा पोरगा, माझ्या मागं जेवढे 5-50 पोरं आहे मी तेवढ्या सर्वांना घेऊन, पण तुमच्याकडून निदान 5-5 पोरं सर्वांनी घेऊन या. आपल्याला आक्रोश दाखवायचा आहे. सगळ्यांनी पुढे या. हे आज 2 पोरींवर घडलं, उद्या बाकीच्यांवर घडते. तो आपल्याला महाराष्ट्रात किती बलात्कार होते याची संख्या मोजता येत नाही. जास्तीत जास्त महाराष्ट्रात ही संख्या घडते. आपण बंद तर नाही करू शकत पण आपण कमी करण्याचा प्रयत्न करतो. ही सर्वांनी दक्षता. आम्हाला एवढंच अपेक्षित आहे की आम्ही लोक जेवढे आता पुढे आले तेवढ्यापेक्षा मी डबल पुढे येणं गरजेचं आहे. आज हे झालं उद्या हे लोक ढिल्ले सोडतील परत तेच होईल. याचं कारण आहे की सगळी जेवढी आपल्याला होईल तेवढं आपण पुढे जायचं. आणि आपल्यासाठी सुरक्षण नाही तर लहान मुलांसाठी तरी आपल्याला सुरक्षण करणं गरजेचं आहे. कारण की आपण त्यांच्या इथे पोचतोय, आपण सोडून येतोय. त्या बायकांना कामाला ठेवलेल्या असतात, त्या बायका लहान लहान मुलांवरती लक्ष नसतो. आज मी 30 वर्ष झाला, माझी मुलं 30 वर्ष झाले त्या शाळेत शिकून अजूनपर्यंत कधी घटना घडलेली नाहीये. आज ह्या 4-4 वेळेला घटना घडतात अशा गोष्टी. लहान लहान मुलांवरती एवढं तुम्ही लोक अत्याचार करू तरी तुम्ही शांत बसता. आम्हाला हे शांतपणा घ्यायचंच नाहीये. आणि पोलिसाची तर खरंच तो माधवटोच असन, 1 नंबरचा नीच माणूस असन. आम्ही लढणार हे मला असं वाटतं की सरकारला माझी विनंती आहे
की जे गर्भलिंग निदान चाचणी आहे ती जी बंद केलेली आहे ना ती पुन्हा चालू करा. ही आमच्या संपूर्ण महिलांच्या वतीनं मागणी आहे. कारण ज्या वेळेला आम्हाला कळेल ना की त्या गर्भामध्ये मुलगी आहे, जन्माला घालून तिच्यावर अत्याचार होऊन तिला न्याय न मिळणे ही खूप मोठी गोष्ट आहे. जर असेल तर त्या मुलीला आम्ही गर्भातच मारून टाकू. त्याच्यामुळे ही गर्भलिंग निदान चाचणी पुन्हा चालू करा की जेणेकरून आम्ही मुलीला जन्मच देणार नाही. जर आमची मुलगी जर सुरक्षित नसेल तर आम्ही या मुलीला जन्म देणार नाही. मला हा प्रश्न विचारायचा आहे की जर रेप 13 तारखेला होतोय आणि ती बातमी लीक 17ला होते, असं का? आणि रेप येतो की ती मुलगी मैदानात पडली नाहीये की बाबा शाळेने पडली आणि खूप मोठी केस झाली, खूप मोठं हे सगळं झालं, असं नाही. मग असं का 13ला झालेला रेप 17ला का कळतो? काय कारण आहे? 15 ऑगस्ट आणि 15 ऑगस्ट काय? एक मिनिट मी तुम्हाला या संदर्भात थोडीशी माहिती देते. 13 ऑगस्टला ही घटना घडली. 13 ऑगस्टला त्या 2 मुलींच्या बाबतीत ही घटना घडली. त्यातील एका मुलीच्या पालकांना 14 तारखेला त्या मुलीनं 15 तारखेला त्या मुलीनं सांगितल्यानंतर त्यांनी त्या संदर्भात मेडिकल केल्यानंतर त्यांनी दुसरी जी मुलगी आहे जिचं नाव त्या मुलीने घेतलं मैत्रिणीचं, तिला सांगितलं. 16 तारखेला तिची मेडिकल झाल्यानंतर हा गुन्हा दाखल झालेला आहे. ही माहिती आहे ही जी तर आता दुसरा प्रश्न असा की प्रत्येक देशामध्ये वेगवेगळं आहे. इथे रेप झाला फाशी देतात सगळ्यांसमोर असंच, इथे रेप झाला झोपून डायरेक्ट गोळी मारतात असंच, दुसरीकडे कुठे रेप झाला पर्सनल पार्ट कट करतात असं. आणि आपल्या इंडियात काय? आणि त्या बदलापूरमध्ये काय? माझ्या कानावर असं आलं की दामले मॅडमनी कस्टडी मागितली, त्या आला आमच्या हवाली करा. तर तिथे XYZ आय डोंट नो कोण होतं, त्या जे कॉन्स्टेबल होत्या ते म्हणाले की नाही त्याला आम्ही सेफ ठेवलं, त्याला आम्ही उघड नाही करू शकत. हा आपला कायदा आहे की जो रेप करतो त्याला आपण सेफ ठेवतोय. आणि एवढीशी मुलगी, तिला स्वतःची चड्डी नाही काढतायत, तिला काय जे करायचं ते तिला नाही माहिती, तिच्यावरती बलात्कार होतो. आणि ती मूर्ख टीचर, एवढा कॉमन सेन्स नाही की एक आपल्या डोळ्यासमोर मुलगी ऍक्च्युली जायला पाहिजे होती मावशी तिच्या समोर, त्या एवढ्या लहान आहेत, त्यांना स्वतःला चड्डी काढता येत नाही, काही नाही, जाणंच गरजेचं आहे. तुम्ही फी कशाला घेता? मग फी कशाला घेता? हा ठीक आहे चल मावशी नव्हती, पण मग ती टीचर, तिला अक्कल पाहिजे. जर 2:15 मुलगी गेली, 18व्या मिनिटाला ती का नाही आली? सूला गेली होती ना, सूला गेली होती की नाही? आणि मावशी ठेवलीच, तुम्ही एक्स्ट्रा ठेवा ना पगारावरती. 150 मुलींना सू येणार आहे का? 5 येतील, 10 येतील, थोडं ऍडजस्ट करून तुम्ही जाऊ शकता ना. मग का नाही केलं तुम्ही झोपली होती टीचर पूर्ण रेप होईपर्यंत, तिला एवढी घाणाडी व्हॉटेवर किती तिला त्रास तेवढा होईपर्यंत तिला तिच्यासोबत तोंड दाबलं. ती लहान आहे, ती काय आरडो करेल? आज 20 आज तुम्ही स्वतःला इमॅजिन करा की आपल्यावरती रेप झाल्यावर आपल्याला काय त्रास होईल. तो एवढूसा जीव जर त्याने तोंड दाबूनच केला असता ती मेलीच असती. मग अरे माझं एवढंच म्हणणं आहे की आज इथे 100 आहेत, 500 आहेत, व्हॉटेवर किती लोक आहेत ना, मला एवढंच सगळ्यांना म्हणायचं की तुम्ही स्वतः असं म्हणा की आज आपण सेफ नाही आहोत. आपण प्लीज, मला पुरुषांचं नाही माहिती काय मत असेल वगैरे वगैरे, पण एक स्वतः बाई, त्या बाईने फक्त एवढंच ठरवा की आज आपण चालतो. हे बघा मोठ्या लोकांचे, ते लोक कारमध्ये असतात, नाही त्यांचं शरीर दिसत नाही, तोंड दिसत. आपण सर्वसामान्य माणसं, अक्षरशः 8,000 पगार घेणारी माणसं रस्त्याने चालत जातो. रिक्षाला दररोज 40 रुपये न परवडणारी माणसं आपण दोन्ही टाइम चालत जातो. मग आपलं शरीर नजरेत येतं, घाणेरडी नजर होऊ शकते. मग तुम्ही एकतर ते बदलापूर नाव काढून टाका आणि त्यात ते ऐतिहासिक नाव तर काढूनच टाका. आपल्याला काय छत्रपतींनी शिकवण दिली? अन्याय करायचा नाही आणि अन्याय सहन करायचा नाही. मग एवढं साधं कळत नाही का तुम्हाला? तुम्ही मराठीतनंच शिकलात ना. मला एवढंच म्हणायचं, प्रत्येक बाईने, मी नम्र विनंती करते, प्रत्येक बाईने रस्त्यावरती उतरा. मी का उतरू? माझं पुढे काय होईल? अगं तुझं काहीतरी होण्यापेक्षा उतरून काहीतरी चांगलं कर, प्लीज काहीतरी कर. आणि आपण सगळ्या एकत्र जर आलो ना तर कोणीही काही आपलं वाकडं करू शकत नाही. आणि ज्यांना यायचं नसेल त्यांनाही मी सांगते, स्वतःच्या मुलीला स्वतःच्या हाताने मारून टाका. सुरी आहे, कोयते आहेत, बरीच शस्त्र आहेत घरात, नॉर्मल आहेत. आणि ती स्वतःच्या मुलीला स्वतःच्या गळ्यावर फिरवून मारून टाका आणि मस्तपैकी म्हणजे छान जगा तुम्ही आयुष्य. स्वतःच्या हाताने स्वतःच्या मुलीला मारून टाकलं काय नाही. जर उद्या तिचा रेप होऊन, तिचा अक्षरशः पाठ कापून, तिचं ते सगळं घाण तिचा चिथोडा करून ती मरण्यापेक्षा तुम्ही तुमच्या हाताने मारा ना. आयुष्यभर तुम्ही स्वाभिमानाने मारा. मी माझ्या मुलीला मारून टाकली. मला आज मुलगा आहे, मुलगी नाही, माझ्या बहिणीला मुलगा असो मुलगी. डॉन बॉस्कोच्या वेळेस काय झालं, बसमध्ये मुलावर झाला रेप. अजून काय आता शब्दच नाही आहेत. माझाही मुलगा 4 वर्षाचा, उद्या त्याच्याही वरती रेप होऊ शकतं. म्हणजे असं काहीतरी करा ना, ज्याला कोणाला रेप करायची इच्छा होईल ना तो त्याचं, तर मला नाही बोलायचं, व्हॉटेवर तुम्ही समजून तर ते धरून घरी पळायला पाहिजे.
एवढी कठोर काहीतरी आपण एक्सपेक्ट नका करू हे पोलीस करतील, हे अपेक्षाच करू नका. जर करायचं असतं तर ते तुम्ही जे बोलताय हे 7 केसेस या अशा पडल्या नसत्या, ते पण सडत आतापर्यंत अशा नील झाल्या असत्या. त्यामुळे आपण काय करायचं हा विचार प्रत्येक बाईने फक्त स्वतःच्या मनाला विचारा. आज आपण चाललोय बाजारात, चाललोय कोण सोनाराच्या दुकानात, व्हॉटेवर, कुठे 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 जर तुमच्यावरती वेळ आलीच तर तुम्ही काय कराल, ती वेळ न येण्यासाठी तुम्ही प्लीज खाली उतरा. मंगळवारी सगळ्यांनी रस्त्यावरती या प्लीज. निदान ऐतिहासिक बदलापूर हे नाव टिकवा, निदान दाखवा. ते पनवेल, ते उरण बिरणचे रस्ते असे भरले होते ना, भरले होते ना पनवेल उरणचे रस्ते भरले होते ना. निदान ते बघून तरी थोडं मनाला बरं वाटत होतं की उतरली होती पब्लिक. त्या कलकत्ताला वगैरे एखादी म्हातारी बाई तिची स्वतःची काठी घेऊन आले, थोडी तरी लाज बाळगा, स्वतःच्या पायावरती खाली उतरा. माझी एवढीच नम्र विनंती आहे. आणि उतरा आणि तुम्ही सगळ्यांना दाखवा की तुम्ही एकत्र आल्यावरती काय करू शकता. आणि पहिली गोष्ट, मंगळवारी सगळ्यांनी शाळा सुरू व्हायच्या आधी शाळेसमोर उभं राहा प्लीज. आणि आता इथे जेवढे आहेत प्रत्येकाने 5 जणांना सांगा. रक्षाबंधन आहे तर खऱ्या अर्थाने आपल्याला परवा करायचंय ते रक्षाबंधन आपल्या बहिणींसाठी. त्या अर्थाने सगळ्यांनी सकाळी 6:30 वाजता या. माझं एवढं पालकांना एकच नम्र विनंती आहे की असं काही प्रकार घडला ना, पोलीस स्टेशनला जाण्यापेक्षा त्या मुलाला शोधा, त्याची मान कापून पोलीस स्टेशनला नेऊन ठेवा. बरोबर, म्हणजे पोलिसांना हे कळेल पब्लिक काय करू शकते. पोलीस त्या लायकीचे नाहीच आहेत ना, पूर्वेचे ना पश्चिमेचे, काहीच नाहीये. एक एक गुन्हा दाखल करून घ्यायला 1-2 महिने आईला किंवा पीडित मुलीच्या आईला किंवा त्यांच्या घरच्या पालकांना फेऱ्या मारायला लावतायत. काय लायकीचे हे पोलीस. अरे वर्दी काढा आणि बांगड्या भरा, इजडे म्हणा तुम्ही, काही उपयोग नाहीये या पोलीस या नावाचा. फक्त लाच कुठं भेटते ना हा विचार करतायत, बाकी काहीही नाहीये. कुठून पैसे मिळतील आणि त्या ज्याच्या भोवती हे त्रास झालेले ते झाकलं जाईल एवढाच विचार करतात. ह्याच्या पलीकडचं काहीही नाहीये याच्यामध्ये. ईस्ट मध्ये ते लोक कंप्लेंट करायला गेले, त्यांनी उभं नाही केलं. ते आशेने गेले वेस्ट मध्ये. आपल्या इथे काय ईस्ट मध्ये जर एखादा प्रकार घडला ईस्ट मध्ये जायचं, वेस्ट मध्ये, पण एका आशेने गेले की तिथेही आम्हाला उभं करतील. तिथे काय केलं त्यांनी, तिथेही त्यांना उभं नाही केलं. ओके, जर इन केस ते हतबल झाले असते, तिथे मध्येच उल्हास नदी होती ना, येता येता तिघांनी ठरवलं असतं आपल्याला इथे उभं करत नाही, इथे उभं करत नाही, आपण इथे जीव देऊया. उल्हास नदीत उडी मारून जीव दिला असता काय झालं असतं, हा प्रकार इथेच थांबला असता. मग त्यांना सोडलं गेलं असतं, त्या दोघांना कोणाला ज्यांनी पुन्हा त्यांनी 2 जणींवर रेप केलं असतं. परत तेच. अरे कुठेतरी थांबवा ना. हे थांबवण्यासाठी तुम्ही एकत्र येणं खूप गरजेचं आहे. माझं एवढंच म्हणणं, इथे जेवढे सगळे आहेत ना, जेवढे, त्यांनी प्रत्येकाने 5-50 लोकांना रिक्वेस्ट करा. आता भीकच मागायची वेळ आली तर रिक्वेस्ट करा, भीक मागा आपल्या स्वतःच्या संरक्षणासाठी. मग त्यांना सांगा की अजून तुम्ही 5 जणांना, आपल्याकडे 24 तास आहेत, उद्याचे 24 तास पूर्ण आहेत, तर प्रत्येकाने प्लीज चैन करा आणि प्रत्येकाला प्लीज की तुम्ही या असं करा. आणि ज्याने खरंच गरज आहे, कळकळ वाटते, आम्ही इथे उभं आहे, त्यांना कळकळ वाटते, त्यांनी उतरायचंच खाली, हातातलं काम टाकून उतरायचं. आणि ज्यांना नाहीये ना त्यांनी स्वतःच्या मुलींना घरात संपवायचा निर्णय घ्या, हे मी तुम्हाला सांगते. आणि असं नका विचार करू की मला मुलगा आहे मी कशाला जाऊ. हो ना, तुमच्या दारात येईपर्यंत विचार करू नका. तुमच्या मुलाला मुली होणार नाही का पुढच्या पुढीचा विचार करा आणि या. आणि बदलापूरकरांची ताकद काय नाही ते दाखवा. पूर्ण फ्लायओव्हर पासून पूर्ण म्हाडा कॉलनी पर्यंत गर्दी गेली पाहिजे. तो रस्ता पूर्ण तुडुंब भरला पाहिजे, एवढी गर्दी तिथे झाली पाहिजे. आणि शाळा बंद केली पाहिजे. आणि काय झालं तर मी तर बोलते की ट्रॅक वरती सरळ झोपा, 100 लोक झोपल्यावरती ट्रेन कशी जाते बघू. सगळं बंद करायचं, सगळं. ट्रेन नाही गेली पाहिजे, काहीच नाही गेली पाहिजे. बदलापूरच्या महिलांनी आवर्जून यायचं आहे. आम्हाला यायचं म्हणून बोलायला लावू नका रे. निघा, अजून पाहिजे होती पब्लिक इथे. काय लाज वाटते ह्या अशा गोष्टीची. एक 11 तासांचा जो मुद्दा उपस्थित केला जातोय, 11 तासांचा त्रास सहन करावा लागला. ती पीडितेची आई सुद्धा गरोदर असल्याची माहिती आहे. त्या गरोदर महिलेला, त्या महिलेसोबत, त्या मुलीसोबत ताटकळत उभं राहावं लागलं. या सगळ्या प्रकरणाविषयी जेव्हा तुम्ही शितोळे मॅडम यांच्याशी बोललात, पोलीस प्रशासनाशी बोललात, त्यानंतर आपण लगेचच महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवलं, एसीपी आले. संबंधित प्रक्रियेविषयी सांगा, काय झाले? दुपारी ज्यावेळेला 12:30 वाजता आम्ही त्या शाळेत गेलो, त्यावेळेला आम्ही त्या शाळेतल्या प्रशासनाबरोबर चर्चा करण्यासाठी गेलो होतो. सगळ्यांनी त्याआधी प्रशासनाबरोबर चर्चा करायच्या आधी, कारण ज्यावेळेला मी ते रिपोर्ट्स बघितले त्यावेळेला माझ्या स्वतःची तळपायची मस्तकाला गेली होती. मला 2 मिनिटं असं वाटलं होतं की मी तिथे जाऊन काहीतरी वेगळं करीन. म्हणून मी
त्या पालकांना सांगितलं की आपण आधी पोलीस स्टेशनला जाऊ, मॅडमना सांगू आणि मग 2 पोलीस आपण बरोबर घेऊन आपण शाळेत जाऊ. पण ज्यावेळेला आम्ही त्या 2 पोलिसांना घेऊन शाळेत गेलो त्यावेळेला तिथल्या ज्या प्रिन्सिपल आहेत त्यांची तर उत्तरं अशी होती की हे शाळेत झालंच नाही, ही घटना शाळेत घडलीच नाही. आणि जर घटना शाळेत घडली असेल तर त्याला आम्ही काही करू शकत नाही. आमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज नाहीत, सीसीटीव्ही कॅमेरे आमचे बंद आहेत. नंतर स्वतः ते संस्थापक म्हणाले की सीसीटीव्ही कॅमेरे आहेत पण रेकॉर्डिंग नाही आहे. तर ह्या सगळा जेव्हा प्रकार घडत होता त्यावेळेला माझा आवाज चढल्यानंतर शितोळे मॅडमनी एंट्री केली. शितोळे मॅडम तिथे आल्या आणि मॅडमनी मला सांगितलं की मॅडम तुम्ही आवाज कमी करून बोला. तर मी म्हटलं मॅडम मी आवाज कमी करणार नाही, माझा ह्याच्यापेक्षा आवाज चढेल. आणि मी आवाज करून लाईव्ह करायच्या आधी जर इथे बायका बदलापूर शहरातल्या जर बायका जर गोळ्या झाल्या तर हे तुम्हाला सगळं प्रकरण भारी पडेल. त्यामुळे तुम्ही दाबायचा प्रयत्न मला तरी करू नका. आणि त्यावेळेला मी त्या पालकांना एका साईडला घेऊन विचारलं की आता तुम्ही कारवाई करणार ना? तर ते बोलले की हो आम्ही कारवाई करायला तयार आहोत, आम्ही मुलीची मेडिकल पण केलेली आहे. ते मेडिकल ज्यावेळेला मी शितोळे मॅडमने दाखवलं तर त्या मला सरळ बोलल्या की हे प्रायव्हेटमध्ये केलेलं आहे, हे आम्ही ग्राह्य धरणार नाही. पण मी पालकांना बोलली की तुम्ही जर प्रायव्हेटमध्ये केलेलं हे जर ग्राह्य धरत नसतील तर आपण गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये हे करायचं का? तर ते बोलले की आम्ही तयार आहोत. मग एवढं सगळं जर समोरून पालक सांगतायत तर शितोळे मॅडमवरती असा कुठल्या नेत्याचा दबाव होता किंवा कुठल्या राजकीय पक्षाचा दबाव होता की शितोळे मॅडम कारवाईच करायला तयार नव्हता. मी त्यांच्या अक्षरशः अंगावर धावली. म्हणजे त्यावेळेला तिथे जे होते बघणारे त्यांनी बघितलं शितोळे मॅडम युनिफॉर्ममध्ये होत्या, मी त्यांच्या अंगावर धावली आणि मॅडमना एकच सांगितलं की जर तुम्ही कारवाई करणार नसाल तर मी सीपी साहेबांकडे तुमची तक्रार करेन आणि तुमची सस्पेंड ऑर्डर काढेन. त्याचबरोबर मी त्याच वेळेला एसीपी साहेबांना फोन करून सांगितलं साहेब इथे असा प्रकार घडलेला आहे, शितोळे मॅडमची जे काही काम आहे ते अक्षरशः काम शून्य आहे. म्हणजे त्या कदाचित रिटायरमेंटसाठी इथे आल्या असेल आणि बदलापूर शहराची मजा घेत असतील. तर बदलापूर शहर पण किंवा बदलापूरकर पण एवढे मूर्ख नाही आहेत या बाईला झेलायला. त्यामुळे म्हटलं जर तुम्ही इथे नाही आलात आणि जर कारवाई झाली नाही तर ह्याच्यानंतर जे काय होईल त्याला जबाबदार तुम्ही संपूर्ण पोलीस प्रशासन असेल. एवढंच बोलून आम्ही लोक परत वरती येऊन बसलो प्रशासनाबरोबर, शाळा प्रशासनाबरोबर चर्चा करण्यासाठी. त्यावेळेला शितोळे मॅडमनी ना एसीपी साहेबांचा फोन गेला आणि मॅडम धावत पोलीस स्टेशनला गेल्या. पण नंतर 2 तास मॅडमचा फोनच लागला नाही. पण त्या 2 तासात मॅडम कुठे होत्या हा प्रश्न परत उद्भवला. मग आम्ही त्यावेळेला त्या पालकांबरोबर पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलिसांनी पण सांगितलं की नाही आम्ही कारवाई करतो, आम्ही एनसी दाखल करतो. म्हटलं आम्हाला एनसी नको आहे, आम्हाला FIR पाहिजे. आणि रिपोर्ट्स काढण्यासाठी किंवा ती मुलगी म्हणजे त्या दोन्ही मुलींची अवस्था इतकी भयानक होती की त्या मुली रात्री 1 वाजता ज्यावेळेला मेडिकलमध्ये घेऊन जात होते त्यांना तर त्या अक्षरशः पेंगत होत्या. त्यांची अवस्था मला बघवत नव्हती. मला अक्षरशः 2 मिनिटं असं वाटलं की मी बाई म्हणून कलंक आहे समाजासाठी, मी ह्यांच्यासाठी काहीच करू शकत नाहीये. आणि रात्री 2 वाजता 1 वाजता त्यांनी ज्यावेळेला त्यांना नेलं मेडिकलसाठी आणि तिथून आल्यानंतर म्हणजे बदलापूर शहराची परिस्थिती ह्यापेक्षा अजून भयानक आहे की बदलापूरमध्ये मेडिकलसाठी जर एखादा विषय जर असेल तर त्याच्यासाठी जर जायचं असेल तर ग्रामीण हॉस्पिटलची तर अवस्था भयानक आहे. ग्रामीण हॉस्पिटल त्यावेळेला एकही जण उपस्थित नसतो. कधीही बघा तुम्ही म्हणजे एखाद्या आरोपीला जरी न्यायचं असेल किंवा आपल्या बाबतीत एखादा प्रसंग घडला तर बदलापूरची परिस्थिती आता एवढी भयानक झाली आहे की बदलापूर ईस्ट पोलीस स्टेशन जे आहे ते MIDCत आहे आणि वेस्टचं पोलीस स्टेशन जे आहे ना ते बदलापूर गावात आहे. म्हणजे जर माझ्यावरती एखादा प्रसंग मार्केटमध्ये घडला बाजारपेठेत तर मला कुठे जायचं आहे? बदलापूर गावातल्या पोलीस स्टेशनला. म्हणजे जर त्या बदलापूर गावातल्या पोलीस स्टेशनला मी जर एखादी 4 किलोमीटर जर मी जर जाते तर मला बदलापूर गावातल्या पोलीस स्टेशनला जाताना मध्ये जी उल्हास नदी तिथे कोणी मारून टाकेल. म्हणजे ह्याच्यासाठी पण आपल्याला विषय भरपूर आहेत. ह्या विषयाला अनुसरून जेवढे विषय येतील ना तेवढे सर्व विषय मी तर बोलते घ्या, कारण ते विषय जर आपण घेतले ना तर आपण अजून सुरक्षित होऊ. बदलापूर शहरात त्या स्कूल बस ज्या फिरतात ना त्या स्कूल बसची चौकशी करा. त्या स्कूल बसमध्ये चढताना लहान मुलींबरोबर केअरटेकर खरोखर म्हणजे आतमध्ये चढवताना कोण जेंट्स आहे का लेडीज आहे. त्याचबरोबर शाळेमध्ये म्हणजे मी तर सांगेन मी आत्ताच डिक्लेअर करते की शाळांनी जर CCTV कॅमेरे जर चेक नाही केले ना तर ह्या जेवढ्या महिला आहेत ना या सर्व महिलांनी आपापल्या वॉर्डामध्ये आपापल्या परिसरामध्ये जेवढ्या शाळा आहेत ना त्या शाळांच्या प्रिन्सिपलचे कान चेक करा. हे कान चेक करा आंदोलन आहे ना आपल्याला घ्यावं लागेल त्या कॅमेऱ्यांसाठी, कारण कॅमेरा हा खूप महत्वाचा विषय झालेला आहे आता. म्हणजे जर कॅमेरा असता तर आज आरोपी सहज पकडला गेला असता. म्हणजे ही जी दमछाक झाली आहे ना किंवा हे उलट प्रश्न प्रशासनाकडनं येतात ना चीड आणण्यासारखे तळपायच्या मस्तकला जात होती तसे प्रकार झाले नसते. त्यामुळे ह्या विषयाला अनुसरून जेवढे विषय येतील ना तेवढे विषय तुम्ही घ्या. महिला तक्रार निवारण केंद्र बदलापूर शहरात नाहीये. राजभोज साहेब असताना बदलापूर शहरामध्ये वसंत जाधव साहेब DCP असताना बदलापूर शहरात महिला तक्रार निवारण केंद्र होतं पण आज ते नाहीये. आता तुम्ही म्हणाल ह्या विषयाला महिला तक्रार निवारण केंद्राचा काय संबंध, पण तो महिलांशी संबंधित आहे. आज उल्हासनगरला आपल्या महिलांना जावं लागतंय. मी पत्रकारांना पण सांगितलं की तुम्ही हे विषय मांडा की हे विषय जर मांडले नाहीत कारण हे विषय आपल्या प्रत्येकाच्या घरात फॅमिली मॅटर आहेत.
आपल्या बायकांना म्हणजे एखादी मुलगी जर उल्हासनगरला जाणार असेल तर तिला तिच्या लहान लेकराला घेऊन कमरेवरती जावं लागतं उल्हासनगरला. त्याचा पत्रव्यवहार पण केलेला आहे पण ते होत नाहीये. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या होणं फार गरजेचं आणि याच्यासाठी जर आपल्याला गृह खात्याची, मुख्यमंत्र्यांची, कोणाची जर भेट घ्यायची असेल तर तुम्ही सर्वांनी या. पक्ष राजकारण पुन्हा सांगते की बाजूला ठेवा. कोणी श्रेयवादाची लढाई नाही आहे. आपल्याला काही इलेक्शन अजून खूप वेळ आहे, तो सगळा विषय नंतरचा आहे. पण आपल्याला आत्ता महिलांसाठी म्हणून उतरणं फार काळाची गरज बनलेली आहे आणि ते जर नाही उतरलो ना तर आपण बदलापूर शहरात मी तर बोलते ना फिरूच नका. मॅडम, त्या ठिकाणी ज्या पीडित मुलगी आणि महिला ही रात्री 1 ते 1:30 वाजेपर्यंत होती, त्या ठिकाणी त्यांना जेवणही दिलं गेलं नाहीये, अशा प्रकारची माहिती समोर येते. त्यांना जेवण किती वाजता मिळालं? त्यांना ती जी मुलगी आहे, ज्या मुलीच्या बाबतीत हा प्रकार घडला, तिची आई आहे ना ही 4 महिन्याची प्रेग्नेंट होती. म्हणजे ज्या वेळेला शितोळे मॅडमना आम्ही सांगितलं की मॅडम अहो तिची आई प्रेग्नेंट आहे, तिला तरी जेवण द्या, आमचं तर जाऊ द्या, आम्ही सकाळपासून आहोत, आम्ही समाजसेवाच करायला जन्माला आलो, आमचा पिंडच समाजसेवेचा, पण तिचा तरी विचार करा. तेव्हा तो अय्या मला माहितीच नाही ती प्रेग्नेंट आहे, ती कायच माहित नसतं. हा जो प्रकार आहे ना ह्याच्यासाठी मी काल तिची घाण काढली. ही बाई लायक नाही, त्या पदावरतीच लायक नाही. हा, तिला वसुली कशी करायची ना ते बरोबर माहिती आहे. त्यामुळे आता आपण दाखवायला जाय तिला की बदलापूर शहरात अशा महिला पोलीस अधिकारी जर आल्या तर लाथाबुक्क्याने मार खातील. युनिफॉर्म राहिल्यानंतर, केसेस राहिल्यानंतर. मी तर त्या साहेबांना काल पण सांगितलंय, स्वतः पत्रकार होते ते साहेब, जेव्हा मला बोलले ना की मॅडम तुमच्यावर गुन्हा दाखल करीन, म्हटलं हो जावं साहेब, माझ्यावरती असे 5-6 गुन्हे दाखल आहेत, मी अशा गुन्ह्यांना घाबरत नाही. आणि बदलापूर शहरातल्या मुलीसाठी जर गुन्हा दाखल करून घ्यायची वेळ आली ना तर संगीताची अंदर का सगळ्यात पहिली असेल. मला काही फरक पडत नाही, कारण बदलापूरमध्ये आपल्याला फिरायच्या लायकीचे राहणार नाही आपण अजून भविष्यात. चहा बी पाचतात आणि फिरायला काहीच देत नाहीत. म्हणजे अक्षरशः किती भयानक परिस्थिती आहे. रात्री 1 वाजता ती मुलगी अक्षरशः पेंगत होती. चहा पाचतानाच बघितलेलं आहे. रात्री साधारण 1 ते 1:30च्या दरम्यान, म्हणजे आम्ही त्या ठिकाणी होतो, रात्री 1 ते 1:30च्या दरम्यान त्या महिलेला जेवण मिळालेलं आहे. 11 तास ती महिला त्या पीडित मुलीला घेऊन तिथे बसली होती. हा सगळा प्रकार ज्या गर्भवती महिलेला त्रास झालेला आहे त्या पीडित मुलीसोबत, त्या उपर आता वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितोळे हटवा, बदलापूर वाचवा अशी सह्यांची मोहीम या ठिकाणी घेण्यात आली होती. आणि या ठिकाणी अनेक नागरिकांनी संतापाने आपल्या सह्या करून हे जे आंदोलन आहे ते यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. याचबरोबर आपण वरती बघतोय अनेकांच्या हातात फलक आहेत ज्या ठिकाणी आपण वाचू शकतोय, बदलापूरमध्ये पोक्सो केसेस वाढतात तरी कसे, त्याचबरोबर पोलिसांचं चाललंय तरी काय, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितोळे यांचं लक्ष आहे का, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितोळे यांचं निलंबन करा, अशा प्रकारची शितोळे मॅडम, शितोळे मॅडम, शितोळे मॅडम, आरोपीला फाशी, आरोपीला फाशी, शितोळे मॅडम, शितोळे मॅडम, आरोपीला फाशी, आरोपीला फाशी, पीडितेला नाही, पीडितेला नाही, पीडितेला न्याय मिळाला पाहिजे, आरोपीला फाशी झाली पाहिजे, अशा प्रकारच्या तीव्र भावना ज्या आहेत त्या जनमानसातून उमटत आहेत. आपण बघितलेलं आहे. आपण गेल्या अर्धा तासाहून जास्त या ठिकाणी थांबून या सगळ्यांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत. स्वतःहून काही लोक या ठिकाणी प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. काय बोलायचं तुम्हाला? मी सकाळी आदर्श शाळेच्या इथे, मी गेटच्या इथे बाहेर गेलो होतो आणि तिथे कमिटी मेंबर मला भेटले होते आदर्श शाळेचे. तर त्यांना मी विचारलं, आज माझी मुलगी नर्सरीला मी आत्ता ॲडमिशन घेतलेलं आहे, तर उद्या मी कसं सिक्युरिटी म्हणून मी तुमच्या शाळेमध्ये पाठवू शकतो. आज मी बालवाडीपासून ते ग्रॅज्युएशनपर्यंत माझं आदर्श शाळेमध्ये शिक्षण झालेलं आहे, पण अशी कधी घटना कधी ऐकायला आम्हाला आली नाही किंवा आम्हाला अशी कानावरती पण आलेली नाही. आज असे प्रसंग येत असतील तर तुमच्याकडे आज आम्ही डोनेशन देतो एवढे, तुम्ही डोनेशनमध्ये तुम्ही CCTV कॅमेरा तुम्ही कव्हर नाही करू शकत. त्याचा एक ॲक्सेस आम्हाला पालकांना सुद्धा मिळाला पाहिजे की बाबा जेणेकरून माझी मुलगी असता शाळेमध्ये माझी सेफ आहे, की उद्या अशी कुठली घटना घडली तर बाबा ती आम्हाला पण मोबाईलवरती कळायला पाहिजे. तर त्यांनी मला सरळ सांगितलं, सर आम्ही त्या आरोपी जो आहे त्याला आम्ही पोलिसांकडे दिलेला आहे, तुम्ही आता झाल्यानंतर सगळं तुम्ही करणार, त्याच्या अगोदर तुम्ही काहीतरी सुविधा करा. जर त्यांनी मला सांगितलं की शासनाने आम्हाला असं अथॉरिटी दिलेली नाही की आम्ही पालकांना मोबाईलचा ॲक्सेस मुलं शाळेत बसलेले असेल देणार नाही, मग तुम्ही ते सर्व शाळांना द्या की जेणेकरून आज आम्ही 4 तास 5 तास मुलांना आम्ही तिथे शाळेमध्ये सोडतो. त्याच्यामध्ये काय आहे बाबा, उद्या आमचा मुलगा तिथे सेफ आहे, बाबा मुलगी आमची सेफ आहे शाळेमध्ये, उद्या अशी घटना कोणासोबत झाली नाही पाहिजे. आणि ज्यांनी असं हे केलेलं आहे त्याला ही फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. आणि हा आमचा बदलाव, आज माझी त्या ठिकाणी मुलगी असेल किंवा उद्या दुसरी कोणाची असेल, ही कोणावरती परत वेळ आली नाही पाहिजे.
उद्या आज आम्ही त्या लहानाचं मोठे झालो त्या शाळेमध्ये शिकलोत आम्ही, पण अशी घटना कधी ऐकायला नाही भेटली. हा जुना स्टाफ चांगला आहे, तुम्ही कॉन्ट्रॅक्ट दिलं दुसऱ्याला, तुम्ही कॉन्ट्रॅक्टमध्ये तुम्ही शहानिशा केली की नाही की बाबा माणसं व्यवस्थित आहे की नाही, आणि मावश्या एवढ्या तिथे आहेत, मग काय करतात तुम्ही? मावशांना पाठवा लहान मुलांबरोबर, मुली आहेत तिथे, लहान लहान मुली आहेत. आणि जर अशी घटना झाल्यानंतर जर आज तुम्ही बोलता की 13 तारखेला 12 तारखेला घटना घडली, मग त्याची ही कल्पना मॅडमांना कशी काय नाही? ही घटना 16 तारखेला आम्हाला सगळ्यांना कळते, मग ह्या मधल्या पिरियडमध्ये ही घटना गेली कुठं, कळली काय, दाबून का ठेवली? प्रशासन याला काय करते? वरती मुख्यमंत्र्यांना माझी एक रिक्वेस्ट आहे की सगळे शाळेवाल्यांना पालकांना एक मोबाईलमध्ये ॲक्सेस द्यावं की बाबा जेणेकरून माझा आज मुलगा तिकडे शाळेमध्ये गेलेला आहे, मुलगी शाळेत बसलेली आहे, माझा मुलगा तिथे शाळेमध्ये बसून सेफ आहे की नाही याची शहानिशा करण्यासाठी पालकांना पण बाबा हे राहील की बाबा माझा मुलगा आज तिथे शाळेमध्ये शिकतोय, बाबा व्यवस्थित बसलाय, बाकडावरती बसलाय, मैदानात खेळतोय, कुठे जरी गेला तरी. एवढंच सांगून इच्छितो की ज्यांनी हे प्रकार केले त्याला ही फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, त्याला कडक कारवाई करा त्याच्यावरती शासनाने. पण मुख्यमंत्र्यांना एवढंच मी माझं सांगणं आहे की तुम्ही सर्व शाळांमध्ये कॅमेऱ्याची ही सुविधा झालीच पाहिजे. तुम्हाला जर आम्ही डोनेशन देतो तर ह्या डोनेशन तुम्ही घ्या, आम्ही डोनेशनला नाही बोलत नाही, पण तुम्हाला आम्ही डोनेशन देतो, पण त्याच्यावरती तुम्ही आम्हाला काहीतरी सुविधा द्या. सुविधा म्हणजे काय, बाकी काही नाही दिलं तरी पण कॅमेरे हे पाहिजेत आणि त्याचं एक ॲक्सेस पालकांच्या मोबाईलला पाहिजे. एवढंच मी तुम्हाला सांगून इच्छितो. आणि पोलीस स्टेशनला पण त्याचं एक द्या. त्याला फाशी, मी तर बोलतो फाशी देऊ नका, त्याला आमच्या पब्लिकच्या हवेले करा. फाशी देऊन काय भेटणार आहे त्याला, 1 मिनिटात तो मरेल. पण आमच्या पब्लिकांना जरा त्याला दणका भेटला तर त्याला जरा चांगलं सोबत आणि बाकीच्यांना संदेश पण चांगला आहे आपल्या इंडियामध्ये असे काय होतं कुठं त्याला बदलावर पोलिसांकडे देऊ. तर मी तर बोलतो असे त्याला पब्लिकच्या हवेले करा. बाकीचं आम्ही पुढचं बघून, आम्ही आहेत ना, आम्ही महाराजा बनायला तयार आहे. महाराजा पिक्चर जरी बघितलं असेल तर महाराजा बनायला मी आहे, मित्र पण माझे आहेत, इकडचे बदलावरमध्ये सगळे महाराजा बनायला तयार आहेत. तुम्ही मी तर बोलतो पोलिसांकडे देऊ नका, आमच्याकडे जरा ताब्यात द्या. मला एवढंच बोलायचं आहे की मंगळवारी जर काय नसेल त्याला काय सूक्ष्म वगैरे लागत असेल तर आमच्याकडे त्याला ताब्यात द्या. देशातील कायदे बदला, देशातील बलात्काराला फाशी देऊ नका, तर देशातील बलात्काराला लोकांच्या जनतेच्या हवाली करा. ते ह्या बलात्कारांना कठोरातली कठोर शिक्षा देतील अशी मागणी बदलापूरकर करतात. तुमचं काय यावर? आता मगाचपासून मी सगळ्याच जणांच्या प्रतिक्रिया तुम्ही घेतल्यात, महिला मंडळाच्या घेतल्यात, ज्या माता भगिनी आहेत त्यांच्या प्रक्षोभक प्रतिक्रिया तुम्हाला आल्याच असतील. तर त्याच्यावर न बोलता मला तुमच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आणि शिक्षण मंत्री यांना विनंती करायची आहे की तुम्ही याच्यावरती किती दिवसात कारवाई करणार. ही बातमी तुमच्यापर्यंत अद्याप पोहोचली की नाही, आणि जर पोहोचली असेल तर तुम्ही कशाची वाट बघताय आता. अजून देखील ह्या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायला बदलापूरकर समर्थ आहेत. त्याच्यासाठी आम्हाला कोणाचीही गरज नाही. आज हे बघता इथे कुठलेही राजकीय पक्षाचे पदाधिकारी किंवा कोण म्हणून जमलेत नाही, सर्वसामान्य माणूस म्हणून सगळी लोक इथे जमलेत. तर आज एवढ्या गोष्टी होऊन सुद्धा आज गृह मंत्रालय किंवा शिक्षण मंत्रालय यांच्याकडून कोणती कारवाई होणार, तिच्याबद्दल कसली काय पोस्ट आले का, कसला GR दिलाय का त्यांनी, किंवा कसल्या सूचना केल्यात का कोणाला, तहसीलदारांना, सीओना वगैरे. तर याची मागणी मी माझ्या माध्यमातून करतोय, शिवाय बदलापूरच्या पूर्ण बदलापूरकरांच्या माध्यमातून करतोय की त्यांनी लवकरात लवकर शाळा प्रशासन आणि गृहमंत्र्यांनी पोलीस प्रशासन यांच्यावरती कडक कारवाई करावी. जे आरोपी असतील, याच्यात जे दोषी असतील त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई व्हावी आणि त्यांना घरचा रस्ता दाखवावा. बदलापूरकरांना नागरी सुविधा तर मिळत नाही आहेत, कारण बदलापुरात नागरी सुविधांचा अभाव आपण रोज बघतोय. मात्र जर सुरक्षाही जर आपली वाऱ्यावर पडलेली असेल तर मग बदलापूरकरांचा वाली कोण? बदलापूरकरांचा वाली कोण, आता याचं उत्तर बदलापूरकर लवकरच देतील. बदलापूरकरांचा वाली कोण. पण आत्ताच एक परवा नगरपालिकेचं लोकार्पण झालं, आपला चांगला कार्यक्रम झाला. सगळ्या चांगल्या गोष्टी बदलापूर होत असताना या अशा गोष्टींनी बदलापूरला कुठेतरी गालबोट लागतंय. तर माझी बदलापुरातल्या वरिष्ठ ज्येष्ठ मंडळी किंवा नेते मंडळींना विनंती आहे की त्यांनी आपापल्या सोर्सेस वापरून लवकरात लवकर या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी किंवा या गोष्टीवरती कारवाई होण्यासाठी त्यांनी सुद्धा प्रयत्नशील राहावं. ही काय राजकीय कोणतीही विषय नाही की याच्यात स्वतःची पोळी भाजून घ्यायचं आहे म्हणून. जे वरिष्ठ आहेत, जे मोठे मोठे नेते आहेत, त्यांनी त्यांची ताकद वापरून हा विषय लवकरात लवकर संपेल आणि त्या चिमुरडीला न्याय मिळेल आणि शाळा प्रशासन आणि पोलीस प्रशासनावर कारवाई याची दखल त्यांनी घ्यावी. या ठिकाणी खासदार बाळामामा आहेत, यांच्यापर्यंत ही बाब पोहोचली आहे का? त्यांच्याकडून काही कारवाईच्या निर्देश येणार आहेत? त्यांच्यापर्यंत पोहोचले का मला नाही माहिती, मी आज काही वैयक्तिक त्यांच्याशी बोलणं झालं नसेल. पण जर त्यांच्याशी बोलायची वेळ आली तर त्यांच्या पक्षाचे काही लोक असतील, ते बोलले असतील, त्याच्यावरती नक्कीच ते तुमच्या संपर्क साधतील किंवा तुम्ही त्यांना विचारू शकता या गोष्टी संदर्भात. आमदार या ठिकाणी गप्प बसलेले आहेत, स्थानिक आमदार अजून काही बोलत नाहीयेत. काय आता मला याच्यावरती कमेंट करायची नाही, म्हणजे मला अजून माहिती नाही आमदारांनी कमेंट केले की नाही, कारण मी आत्ताच आलो इथे थोड्या वेळापूर्वी.
तर बघू, आमदार साहेब पण देतील प्रतिक्रिया त्याच्यावरती, जी काय असेल ती योग्य ती. आणि आमदार साहेबांनी स्वतः लक्ष घालावं. आज आमदार साहेबांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवावं, ते त्याच पक्षाचे गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचवावं, ते त्याच पक्षाचे आमदार आहेत, सत्ताधारी आमदार. तर आमची आमदारांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी यातून लवकरात लवकर बदलापूरकरांसाठी एक चांगला मार्ग काढावा. नक्कीच या ठिकाणी स्थानिक आमदारांनी जे त्याच पक्षातले आहेत, ज्या पक्षातले गृहमंत्री आहेत, त्यांनी गृहमंत्र्यांपर्यंत ही बाब पोहोचवावी आणि कुठेतरी बदलापूरकरांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी या लोकांनी केलेली आहे. आपण पुन्हा बघूयात जो जन आक्रोश आहे. आपण बघतोय या ठिकाणी शेकडो महिला आणि पुरुष गोळा झालेला आहेत आणि या सगळ्या ज्या भावना आहेत त्या फक्त आणि फक्त या 2 चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराच्या संदर्भात नाहीये, तर अशा घटना पुन्हा घडू नयेत आणि अशा बलात्कारांना, अशा अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा न देता त्यांना लोकांच्या, जनतेच्या ताब्यात द्या, आम्ही त्यांना शिक्षा देऊ, अशा प्रकारच्या तीव्र प्रतिक्रिया या ठिकाणी उमटलेल्या आपण पाहिलेल्या आहेत. तुम्ही जर ही बातमी पाहत असाल तर तुम्ही सुद्धा या माध्यमातून व्यक्त व्हा. मंगळवार रोजी सगळे बदलापूरकर रस्त्यावर उतरणार आहेत. बदलापूर बंदची हाक दिलेली आहे. शाळा प्रशासनावर कारवाई करण्यात यावी यासाठी बंदची हाक देण्यात आलेली आहे. शाळा बंद करणार आहेत. पोलीस प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी या ठिकाणी केली जाते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांना हटवण्यात यावी अशी एकमतानं मागणी केली जाते. बलात्काराला फाशी द्या, जो नराधम आहे त्याला फाशी द्या, अशा प्रकारची मागणी केली जात आहे. तुम्ही सुद्धा ही बातमी पाहत असाल तर नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि अशाच बातम्या पाहण्यासाठी आपले बदलापूरला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. या ठिकाणी आपण बघतोय एका रात्री सरकार बदलू शकते, एका रात्री नोटबंदी होऊ शकते, तर एका रात्री बलात्कार करण्याला फाशी का नाही होऊ शकत? वी वॉन्ट जस्टिस. बदलापूरमधील 3 वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी द्या अशा आशयाचे फलक हे तरुण या ठिकाणी घेऊन आहेत. अत्याचार करणाऱ्याला फाशी द्या. फाशीची शिक्षा योग्य आहे की जनतेच्या ताब्यात देऊन त्याला जनतेनं शिक्षा देणं योग्य वाटतंय? खरं तर जनतेच्या हातात दिलं पाहिजे, कारण फाशी ही खूप म्हणजे किरकोळ शिक्षा आहे. जनतेच्या हातात देऊन त्याचे हातपाय तोडून सर्व त्याच्या अंगाचे सर्व आम्ही त्याला निदर्शनात आणू, चौकात आम्ही त्याला भर चौकात आम्ही त्याला टांगू. फक्त आमच्या जनतेच्या हवाली द्या. त्याला सिक्युरिटी Z+ सिक्युरिटी बदलावर गावात त्याला देण्यात येत आहे. पण त्याला जर जनतेच्या हातात जर दिलं तर कदाचित आम्ही त्या मुलीला जर चांगला न्याय भेटेल, आम्हाला असं आशा. फाशीची शिक्षा देण्यापेक्षा मित्र बरोबर बोलला की त्यांना जनतेच्या हवाली द्या, कारण का फाशीची शिक्षा हे होत राहते. आता हे का पहिलं प्रकरण नाही, म्हणजे बदलापूर असं नाही सगळीकडे सांगतोय, हे पहिलं प्रकरण आहे, हे होतच राहतं. त्या विकृत माणसांना समजत नाही की 2 वर्षाची, 4 वर्षाची, 10 वर्षाची मुली, त्यांना काही अक्कल नाही, काही चालणार नाही. आणि हे जे असं होत राहिलं ते होतच राहणार. ज्यावेळी एखादी घटना अशी घडेल की जनतेच्या अहवाल दिल्यानंतर जनता त्याचं काय करायचं ठरवेल, त्यानंतर ऑटोमॅटिक त्याच्यावरती फरक पडेल. तो पण ते फाशी आणि त्याला मग जेलमध्ये ठेवणार, त्याच्यावरती केस चालणार, ते मग केस चालूच राहणार आणि त्यात कोण कधी त्याला काढेल काय, नंतर काही फरक पडत नाही कुणाला. कोर्टात ही केस न्यायला हवी. ॲक्च्युली ही ना एकदम घृणास्पद गोष्टी आहे. म्हणजे ना एखाद्या व्यक्तीला म्हणजे एखादी मारामारी चालते, मर्डर चालतो, पण ही गोष्ट आहे एकदम घृणिष्ठ प्रकारची गोष्ट आहे की एखाद्या 4 वर्षाच्या मुलीकडून ती मुलगी म्हणजे काय ते एक्सप्रेस पण करू शकत नाही, एक्सप्रेस पण करू शकत नाही ती. आणि अशा मुलीबरोबर हा व्यक्ती जर अशा गोष्टी करत असेल तर मग त्याची विकृती ही कुठल्या थराची असेल ही म्हणजे आपल्या सर्वांना त्याचा अंदाज आत्ता आलेला आहे. तर एकंदरीत या गोष्टीला फाशी तर देऊन चालणार नाही. याला नागरिकांच्या हवाले करा. नाही, त्याला सगळ्यांसमोर मारलं पाहिजे आणि पुढे कोणी अशी हिंमत करणार नाही की बाई कोणत्याही मुलीला किंवा कोणत्या लहान मुलींना असो किंवा मोठ्यांना कोणालाही त्रास होऊ शकत नाही. जर अशी शिक्षा झाली पाहिजे. जर एका रात्रीत सरकार बदलू शकते, एका रात्रीत नोटबंदी होऊ शकते, तर एका रात्रीत बलात्कार करणाऱ्याला न्याय का नाही? बलात्कार होतो तर कसं काय होतो, त्याला शिक्षा का नाही होत? त्याच्या कुटुंबाला ते न्याय भेटला पाहिजे आणि न्याय भेटला पाहिजे. आपण एवढे जमलोय तर याचं हे बदलापूरमध्ये सर्वांनी, पोलीस असू दे किंवा राजकीय कोणी असू, त्यांनी याचा दखल घेऊन त्याला काढावं बाहेर. बदलापूरच्या सर्व पब्लिक समजेल काय करायचं बाहेर आलं पाहिजे. मला तर असं वाटतं बदलापूरमधले सर्वांनी एकजूट झालं पाहिजे आणि इथे पोरीला न्याय भेटला पाहिजे असं वाटतं. सगळ्या शाळांनी पण यात बोध घेतला पाहिजे, सगळ्यांनी सिक्युरिटी वाढवली पाहिजे. या ठिकाणी शाळा बोलते तर तो मेंटॅलिटी आहे. मेंटॅलिटी
ठीक आहे, तेवढा ठेवला नसा शाळेत. आणि दुसरी गोष्ट, जर लहान मुलं आहेत आणि महिलांसाठी ते वॉशरूम आहे, तिथं मग महिला पाहिजेत, तिथं महिला पाहिजेत. जेंट्स कसा काम करू शकतो? पूर्णपणे त्या कृत्याला पाठीशी घालत आहे. तुम्ही या, तर त्याला लेडीज ठेवली पाहिजे. जेंट्स कसा राहू शकतो? बरोबर, जसं की मी याआधी पण प्रतिक्रिया माझ्या दिलेल्या आहेत. शाळेची यामध्ये खूप मोठी हलगर्जीपणा जो आहे तो समोर दिसण्यात आलेला आहे. शाळेचे कॅमेरे बंद होते हे असं कळलंय. इतक्या लहान मुलांच्या शाळेमध्ये कॅमेरे नसावेत इतकी म्हणजे खूपच लाजिरवाणी गोष्ट. शिवाय हा प्रकार घडत असताना हा काही 1-2 मिनिटाचा प्रकार नक्कीच नाहीये. मुलींनी त्या लहान काहीतरी तर आवाज केला असेल. इतका जर त्रास होतो, आपण साधा हात धरतो तरी त्या मुलांना त्रास होतो. इतका मोठा पुरुष जेव्हा त्यांच्यावर अत्याचार करतो शारीरिक, तेव्हा त्यांनी काहीतरी आवाज केला होता. अख्खी शाळा झोपलीच होती का? शिक्षिका कुठे होत्या? दोन लहान मुलींना काय म्हणणं? शाळेला समोर उभं करा. आमच्यासोबत त्यांच्या प्रतिक्रिया आम्हाला जाणून घ्यायच्या की त्यांना काय म्हणायचंय. बरोबर, कॅमेराज बंद होते आणि त्यानंतर शाळेचं नाव समोर येऊ दिलं नाही, शिवाय त्या मुलाची आयडेंटिटी समोर येऊ दिली नाही. या सगळ्या गोष्टी उलगडल्याच पाहिजे. आणि त्या मुलावर आतापर्यंत काय कारवाई केली? नुसतं नेऊन तिथे आरामात त्याला 4 भिंतींमध्ये. मी तुम्हाला सांगू इच्छिते, त्या आरोपीला आज कल्याण कोर्टात समोर उभं करण्यात आलेलं आहे, जजच्या समोर. आणि त्यानंतर त्याला 3 दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती मिळालेली आहे. पुन्हा आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहे. शाळा प्रशासनाचं काय म्हणणं आहे यावर मेन मुद्दा हा आहे की 3 दिवसानंतर मॅडम प्रोसेस अशी असते, 3 दिवसानंतर त्याला पुन्हा कोर्टात घेऊन जाणार आणि पोलिसांनी जी काही आता संबंधित तपासणी केली आहे त्याचा अहवाल कोर्टात सादर केला जातो आणि त्यानंतर जी शिक्षा आहे ती कोर्ट सुनावतं आणि त्यानंतर त्याची न्यायालयीन तुरुंगात रवानगी होते. अशा प्रकारची शिक्षा जरी झालं तरी लहान मुलीवर जी काही वेळ आली ते सगळं तो भरून नाही काढू शकणार. तो एक घाव असतो. आपले साधे बसमध्ये जरी ट्रॅव्हल करतो आणि कोणी आपली छेड काढली तरी ते कितीतरी दिवस आपल्या डोक्यात राहते की अरे याने मला असा हात लावला, त्याने मला तसा हात लावला. ती मुलगी 4 वर्षाची आणि एक सोडून 2 मुलींसोबत असं झालं म्हणजे तिने काय करावं? आयुष्यभर हेच सगळं लक्षात राहावं. तिला समज सुद्धा नाही अक्षरशः की काय झालं आपल्यासोबत, पुढे ती कसं हे करणार आहे. आयुष्यभराचा तिला ट्रॉमाच झाला ना तो एक प्रकारचा. मग तिने कसं डील करावं? तिच्या पालकांनी कसं हे असं हे करावं? त्या मुलीला तर तो त्रास झालाच. आता त्यांच्या फॅमिलीला जे कुटुंब आहे त्यांना किती त्रास आहे की माझ्या मुलीबरोबर हे घडलं आणि हे ते आयुष्यभर त्यांच्या मात्र यांना ह्या न्यायालयात नेणार, त्या न्यायालयात नेऊन करणार. मग तो परत तो सुटेल, पुढे काय होईल त्याचं ते वेगळी गोष्ट. मग आता तुम्ही द्या पब्लिक ताब्यात, पब्लिक बघेल काय करायचं ते. आता घ्या, काय कठोर कारवाई करणार आहे त्याच्यावर. मुळात या वयात जाणीव नसते मुलांना, त्यांना काहीच कळत नाही. त्यांना ठीक आहे, पण ज्यांना नाही कळालं त्यांचं काय? त्याच्यासाठी काय? शाळा प्रशासनाचं काय म्हणणं आहे यावर हा मेन मुद्दा आहे. त्याने हे कृत्य केलं आहे, शाळा प्रशासनाने, इथलं जे स्थानिक प्रशासन आहे ते यांना पाठीशी का घालतंय, त्यांना का सपोर्ट करतंय. हीच जर घटना त्यांच्या घरात झाली असती, एखाद्या पुढाऱ्याच्या घरात, तर त्यांनी काय केलं असतं याच्यावर? हेच कृत्य केलं असतं का? पाठीशी घातलं असतं का? आणि मेन गोष्ट सर्वांना नम्र विनंती आहे का मंगळवारी येताना कोणीही पक्षाचे बॅनर किंवा पक्षाचे झेंडे आणू नका. एक सामान्य माणसं या, सामान्य माणूस म्हणून तिथे हजर आहेत. कोणीही पक्षाचा बॅनर किंवा पक्षाचा झेंडा तिकडे आणू नये ही नम्र विनंती आहे आमच्या सर्व पालकांकडनं. या ठिकाणी मंगळवारी सकाळी 6:30 वाजता सगळ्यांनी आदर्श शाळेजवळ या आणि शक्यतो काळे कपडे घालून या आणि मेणबत्ती वगैरे असलं काही आणू नका. आपल्याला मुलीला वाचवायचं आहे. मेणबत्त्या पेटवू नका, त्या नराधमाला भर चौकात पेटवा. अशा प्रकारच्या ज्या तीव्र प्रतिक्रिया आहेत महिलांमधून, पुरुषांमधून उमटत आहेत. आपण बघतोय बदलापूरचा जो जन आक्रोश आहे तो मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतोय. बऱ्याच तरुणांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी जे बॅनर हातात घेतलेले आहेत ते बॅनर मधील जो आशय आहे तो खरं तर कुठेतरी प्रशासनाला लाज आणणारा आहे. प्रशासनानं या संदर्भात कुठली तरी कारवाई करावी अशा प्रकारची मागणी या ठिकाणी हे जनता करते, बदलापुरातील जनता करते. आपण बघतोय महिला पुरुष आज रात्री 8-8:30 वाजलेले आहेत, संध्याकाळी 6 वाजल्यापासून हे सगळी लोक या ठिकाणी आपल्या ज्या भावना आहेत त्या व्यक्त करण्यासाठी आहेत. मात्र मंगळवारी हा जो जन आंदोलन आहे तो मोठ्या प्रमाणात उसळणार आहे. संपूर्ण बदलापूरकर या ठिकाणी मंगळवारी रस्त्यावर उतरून बदलापूर बंदची हाक देण्यात आलेली आहे सगळ्यांनी.
त्यामुळे हा बंद कसा असेल आणि यामुळे कुठेतरी प्रशासन व्यवस्थेला जाग येणार आहे का, प्रशासन व्यवस्थेला हलवण्यासाठीच हा जो बंद आहे तो केला जाणार आहे. कुठेतरी पोलीस प्रशासनानं आणि शाळा प्रशासनानं या सगळ्या जनभावनांची दखल घेऊन वेळीच आपल्यामधील ज्या त्रुटी आहेत त्या दुरुस्त करण्याची मागणी या ठिकाणी केली जाते. तुम्ही ही बातमी पाहत असाल तर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि अशाच बातम्या पाहण्यासाठी आपले बदलापूरला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. मोहिनी जाधव, बदलापूर.